नमस्कार. मी अनिता ठाकूर. ह्या रहस्यमय दुनियेमध्ये आपणा सर्वांचे परत एकदा मी हार्दिक स्वागत करते. कसे आहेत सगळे? खुश, आनंदी? हो मॅडम. मजेत. छान. ह्या रहस्यमय दुनियेमध्ये आपण छानपैकी प्रवेश केलेला आहे. पहिला दरवाजा काल आपण उघडलेला आहे. काल आपण हे पाहिलंय, की हे रहस्य काही मर्यादित लोकांपर्यंत काही जे बोटावर मोजण्या एवढे जे लोकं आहेत त्यांनाच हे रहस्य माहिती होतं. परंतु कालांतरानंतर हळू-हळू हे रहस्य सगळ्यांना माहिती झालेलं आहे आणि रॉन्डा बर्न यांनी हे रहस्य जो पिक्चर आहे तो सगळ्यांसाठी प्रदर्शित केलेला होता. त्याच्यामुळे तर हे सगळ्यांपर्यंत अगदी तळागाळातल्या लोकांपर्यंत रहस्य समजलेलं आहे. मग आता ह्या रहस्यामध्ये काल आपण काय बघितलेलं आहे, की जे आपल्याला हवं आहे, जी गोष्ट आपल्याला मिळवायची आहे, त्या गोष्टीचा आपण विचार करायचा आहे आणि प्रत्येक गोष्ट आपल्याला मिळत असते. एक तर आतापर्यंत काय झालेलं आहे, की नाही, की आपण आपली शक्ती ओळखलेली नाहीये. आपण नेहमी काय विचार करतो, की एखादी एक गोष्ट मला प्राप्त करायची आहे, ती मला मिळेल का? ती माझ्यापर्यंत प्राप्त होऊ शकेल का? माझे नातेसंबंध चांगले होतील का? मला गाडी घेता येईल का? म्हणजे आपण आपल्या स्वतःला एवढ्या खालच्या पातळीवर आणतो, की आपल्याला असं वाटतं, की नाही, की मी हे करूच शकत नाहीये. परंतु ह्या रहस्यमय दुनियेमध्ये त्यांनी आपल्याला असं सांगितलेलं आहे, की कोणतीही एक गोष्ट अशी नाहीये, की तुम्ही ती प्राप्त करू शकत नाही. म्हणजेच, की प्रत्येक अगदी कितीही मोठी गोष्ट जरी असली, तुम्हाला जर आता बसल्या-बसल्या जर तुम्हाला लाखो करोडो रुपये जर कमवायचे आहे, तर तुम्ही कमवू शकता. फक्त काय, की तुम्ही तुमची जी शक्ती आहे ती ओळखायची आहे आणि त्या पद्धतीने तुम्ही फ्रिक्वेन्सी द्यायची आहे, की फ्रिक्वेन्सी हा जो शब्द आहे, हा शब्द प्रत्येक वेळेस आपल्याला अ, ऐकायला मिळणार आहे आणि आपण ते फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, हे आज आपण समजावून घेणार आहोत. शक्ती म्हणजे काय, हे आपण आज समजावून घेणार आहोत. समान गोष्ट ही समान गोष्टीकडे आकर्षित करते, हे सुद्धा आज आपण समजावून घेणार आहोत. समान गोष्ट समान गोष्टीकडे आकर्षित करणं म्हणजे काय? की बघा, आपण एखाद्या एक गोष्टीचा, वाईट गोष्टीचा आपण विचार करतो, की अ, अमुक एक एक्स व्यक्ती मला खूप बोललेली आहे आणि त्याच्यामुळे मला खूप त्रास झालेला आहे. आणि त्या गोष्टीमुळे आपण काय करतो, त्या गोष्टीमध्ये एवढं इन्व्हॉल्व करतो स्वतःला अगदी खूप अगदी छोटी-छोटी गोष्ट आपण आठवतो. मग एक गोष्ट आठवली की परत दुसरी आठवते, परत दुसरी आठवली की परत तिसरी आठवते. एक शृंखला तयार होत जाते. म्हणजे याचा अर्थ काय, की समान गोष्ट समान गोष्टीकडे आकर्षित करते. म्हणजे तुम्ही नकारात्मक जर विचार केला, तर नकारात्मक परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये सतत-सतत येणार आहे. आणि जर तुम्ही सकारात्मक विचार केला, तर सकारात्मक विचार तुमच्याकडे परत येणार आहे. तात्पर्य काय आहे, की माणूस हा जो आहे, माणसाच्या डोक्यामध्ये 2 प्रकारचे विचार चालू असतात, सकारात्मक आणि नकारात्मक विचार. एका वेळेला तो एकच विचार नाही करत. म्हणजे एकाच वेळेस 2 विचार नाही करत. म्हणजे आता समजा मी इथे बसलेली आहे आणि मी चांगला पण विचार करते एका वेळेला आणि वाईट पण विचार करते, असं नाही होत मी इथे बसले तर मी फक्त चांगलाच विचार करणार आहे किंवा वाईटच विचार करणार आहे. मग चांगला विचार आणि वाईट विचार म्हणजे काय आहे, हे सुद्धा आपल्याला ह्या रहस्यामध्ये ते आपल्याला सांगणार आहे, की त्याची एक चांगला विचार म्हणजे काय, की आनंद, उत्साह, हर्ष, प्रेम हा झाला चांगला विचार. म्हणजे ह्या भावनेमध्ये आपण राहतो. वाईट म्हणजे काय, निगेटिव्हिटी म्हणजे काय, नकारात्मकता म्हणजे काय, की दुःख, राग, क्रोध, लोभ, मत्सर, चिडचिड हे जे आहे हे नकारात्मकतेमध्ये येत असतं. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या रहस्यमय दुनियेमध्ये शिकणार आहोत टप्प्या-टप्प्याने. मी सगळं एकदम जर आज तुम्हाला सांगितलं तर सगळं तुम्हाला नाही समजणार आहे. प्रत्येक रोज-रोज आपण वेगवेगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. आज पण खूप चांगला भाग आहे. जेवढा आपल्याला कव्हर करता येईल, आपल्या वेळेमध्ये बसेल तेवढा आपण करणारच आहोत. नाहीतर मग उरलेलं आपण उद्या घेणार आहोत. कोणाला काही बोलायचं होतं का? जर कोणाला बोलायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ ऑन करू शकता. हॅलो. हा मॅडम. हां, मगाशी सारिका मॅडम आवाज काही येतोय? बोला. ठीक आहे.
कोण वाचतंय आज? वाचते मॅडम मी. हा, करू सुरुवात? 1 मिनिट पुस्तक ठेवते. हं. जर भाग्यश्री मॅडम आपण थोडासा आपला व्हिडिओ जर चालू ठेवला तर म्हणजे सगळ्यांना समजेल की नक्की कोण भाग्यश्री मॅडम आहेत. मलाही समजेल. मामाचा सोडते. येस, ओके, चालेल. वाचे मॅडम, रहस्य नेमकं काय आहे? काय बोलायचंय तुम्हाला मॅडम? सारिका मॅडम, आवाज नाही येते. नेट गेलं होतं ना मॅडम, हा, म्हणून साठी प्रॉब्लेम झाला. बरं बोला मग. हं. हो का? नमस्कार, मी सारिका निलेश घोडके ठाण्यावरून बोलते. नमस्कार मी मॅडम. जादू पर्व हे 1 पासून जॉईन आहे आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये मला खूप सारा आनंद आणि खूप उत्साह वगैरे आहे आणि मला माझ्या वडील माझे मिस्टरही हे जादू पर्व ऐकतात. त्याच्यामुळे आम्हाला घरामध्ये खरंच खूप आनंद वाटतो आणि मॅडम तुमचे स्पेशली धन्यवाद की धन्यवाद. तुम्ही आम्हाला जॉईन करून घेतलं त्याबद्दल. आणि बरेचसे म्हणजे मी सुद्धा छोटे छोटे जॉईन केले आणि आम्हाला खरंच आनंद वाटतोय. आणि प्लस मॅडम वर तुमचं जे आहे नीता ठाकूर शो, तर मी अशी सगळ्यांना विनंती करते की सगळ्या लोकांनी हे जे आहे यूट्यूब चॅनल तो सगळ्यांनी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा की जेणेकरून जो एखादा कोण गरजू व्यक्ती आहे त्याच्यापर्यंत खरंच हे सेशन पोहोचलं पाहिजे. जसं हे माझ्यापर्यंत पोहोचलं, मी अजून 10 जणांना पोहोचवलं, त्याच्यामुळे मला खरंच खूप आनंद होते. आणि असं अजून जणांना जर पोहोचलं, त्या प्रत्येक गोष्टी जर मिळत गेल्या तर त्यांना सुद्धा म्हणजे आनंद होईल. सगळ्यांना म्हणजे आपल्या सेशन त्याला मी खूप म्हणजे विनंती करते, प्लीज मॅडमांच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि अशा एखाद्या व्यक्तीपर्यंत ही आपली लिंक आणि हा शो असा पुढे जाऊ द्या की जेणेकरून मॅडमांच्या जोडीला आपलंही नाव पुढे जाईल आणि आपणही त्या जोडीला आपले स्वप्न घेऊन पुढे जाऊ. ही मी खरंच मनापासून सगळ्यांना विनंती करते की खूप जणांनी लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद मॅडम, कारण का तुम्ही आमच्या जीवनामध्ये आल्या त्याच्यामुळे खरंच खूप परिवर्तन येत आहे. धन्यवाद, 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 धन्यवाद. गृहिणीच्या जीवनात, व्यक्तीच्या जीवनात, त्याच्यामुळे मी खरंच तुमचे खूप मनापासून धन्यवाद करते मॅडम. खरंच आहे. सारिका मॅडमच्या असेच आम्हाला हा घरामध्ये शो हो, धन्यवाद. सारिका मॅडमच्या घरामध्ये सारिका मॅडम, त्यांचे मिस्टर, त्यांची छोटी मुलगी पहिलीला जी आहे ती आणि त्यांचा मुलगा ऋतुराज जो आता 8वीला गेलेला आहे, एवढे चौघही एकत्र बसून ऐकतात. त्याच्यामुळे त्यांचं आयुष्य खूप चांगलं झालेलं आहे. की सारिका मॅडमचं म्हणणं बरोबर आहे की अशा व्यक्तीपर्यंत आपलं हे सेशन पोहोचलं पाहिजे की ज्याला खरोखर गरज आहे, की तो कुठेतरी अडकलेला आहे आणि तो हतबल झालेला आहे की आणि त्या आपल्याला अशा व्यक्तीपर्यंत जायचंय की ज्याच्या आयुष्यामध्ये खरोखर खूप अंधार झालेला आहे आणि त्याला उजेड नाही दिसत आहे. हे सेशन त्याच्यासाठीच आहे की आपल्याला सगळ्यांच्या आयुष्यामध्ये उजेड निर्माण करायचा आहे. आपण सगळ्यांनी खूप आनंदाने आणि उत्साहाने हे आयुष्य जगायचे. मुळातच देवाने आपल्याला जन्म का दिलेला आहे? रडण्यासाठी नाही दिलेला आहे. तर आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या सगळ्या मिळाव्यात ह्यासाठीच देवाने आपल्याला जन्म दिलेला आहे. मग
देवाला मागतानाच कसं मागायचंय, की देवा परमेश्वरा मला हे हवंय, रडून मागू नका, हसून मागा. आपल्याला प्रत्येक आईला रडणारा मुलगा नाही आवडत ना, हसणारा मुलगाच आवडतं. मग आपण युनिव्हर्सला मागताना त्याच पद्धतीने मागायचंय, हसूनच मागायचं आहे. आणि हे युनिव्हर्स त्यासाठीच बसलेलं आहे, तुम्हाला देण्यासाठी. हे विश्वच का तयार झालेलं आहे? तुमच्यासाठीच हे विश्व तयार झालेलं आहे. हा निसर्ग तुमच्यासाठी झालेला आहे. झाड, फूल, जमीन, धरती हे सगळं तुम्हाला सुख सुविधा देण्यासाठीच तयार झालेलं आहे. त्याच्यामुळे खरोखर तुम्ही जितके लोक ऐकताय तितक्या सगळ्या लोकांनी तुम्हाला तुमच्या संपर्कामधले जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडे आपलं हे सेशन तुम्ही त्यांना द्या. कदाचित त्यांना ह्या सेशनची आवश्यकता असेल, कारण की रहस्य हे असंच आहे की त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये काय लपलेलं आहे आणि ह्या विश्वामधलं काय रहस्य आहे बघा. प्रत्येक आपल्याला ना आपल्या शक्तीची कल्पना नव्हती आतापर्यंत. आता आपल्याला ह्या रहस्यमय दुनियेमध्ये आल्यामुळे आपल्याला आपल्या शक्तीची, आपल्या ताकदीची आपल्याला हे जाणीव झालेली आहे आणि त्यामुळे आपण विश्वासाने सांगू शकतो की मी हे मिळवू शकते, मला हे प्राप्त होणारच आहे. चालेल, धन्यवाद सारिका मॅडम, खूप छान, धन्यवाद. रहस्य नेमकं काय आहे? वाव, खूप छान, खूप सुंदर. नेमकं काय आहे बघूया धन्यवाद भाग्यश्री मॅडम. मॅडम. धन्यवाद. वाचा. रहस्य नेमकं काय आहे? बॉब प्रॉक्टर. आता मात्र तुम्ही या विचारांना हैराण झाला असणार. हे रहस्य म्हणजे नेमकं आहे तरी काय? मी सांगतो तुम्हाला माझ्या दृष्टीनं मला उमगलेला याचा अर्थ. आपण सर्व एकाच अमर्याद शक्तीने कार्यरत होतो. एकाच प्रकारची तत्व आपलं मार्गदर्शन करतात. विश्व प्रेरणेचे हे नैसर्गिक नियम इतक्या निश्चित स्वरूपाचे आहेत की स्पेस शिप बनविताना आपल्याला जरा सुद्धा अडचण जाणवत नाही. आपण लोकांना चंद्रावर देखील पाठवू शकतो आणि हे यान उतरवण्याचा क्षण निश्चितपणे नियंत्रित करू शकतो. तुम्ही कुठेही असा, भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्टॉकहोम, लंडन, टोरंटो, मॉन्ट्रियल, न्यूयॉर्क, आपण सर्वजण एकाच प्रकारच्या शक्तीने एकाच वैदिक नियमानुसार काम करतो. एकच नियम, तो आहे आकर्षण. बरोबर आहे. आपण सर्व एकाच अमर्याद शक्तीने कार्यरत होतो. एकाच प्रकारची तत्व आपलं मार्गदर्शन करत असतात. म्हणजे आपल्याला बघा, ही जी सगळी शक्ती आहे, ही शक्ती आपल्याला अमर्याद स्वरूपामध्ये दिलेली आहे आणि ही अमर्याद शक्ती आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतं. आणि आता तुम्ही कुठे कोणत्या देशामध्ये आहात किंवा तुमची आत्ताची परिस्थिती काय आहे त्याला महत्त्व नाही. तुम्ही भारतात आहात किंवा जपानमध्ये आहात किंवा ऑस्ट्रेलियामध्ये आहात किंवा आता तुमच्याकडे पैसे नाहीयेत किंवा तुमचे नातेसंबंध खराब झाले, त्याला काही महत्त्व नाहीये. तो आता काय आहे की आपल्याला ही शक्ती माहिती झालेली आहे की नाही, मग ह्या शक्तीचा आपण वापर करायचा आहे. पहिली शक्ती त्यांनी काय सांगितले की आकर्षण. हा. रहस्य म्हणजे हाच आकर्षणाचा नियम. तुमच्या जीवनात जे जे येतं, घडत असतं, ते तुम्हीच आकर्षित करीत असता आणि ते तुम्ही तुमच्या मनातील प्रतिमांद्वारे आकर्षित करता. ज्याचा तुम्ही सतत विचार करता, त्या मानस प्रतिमा. जे जे तुमच्या मनात चाललेलं असतं, ते तुम्ही आकर्षित करता. तुमच्या प्रत्येक विचाराला अस्तित्व येतं. तुमचा प्रत्येक विचार एक वस्तू, एक शक्ती आहे. प्रेंटिस मलफोर्ड, हा, 1834 ते छान. 1891. बरोबर आहे. तुमच्या जीवनात जे जे येतं, घडत असतं, ते तुम्ही आकर्षित करत असतं. जसं मी मगाशी प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे, की मी माझ्या डोक्यामध्ये जो काही विचार करते आहे, मला समजा एक छानपैकी बंगला घ्यायचा आहे. तर तो बंगला घेत असताना मी जर चांगल्या-चांगल्या गोष्टी आकर्षित केल्या, तर त्या चांगल्या गोष्टी मला बंगला घेत असताना सगळं मिळणार आहेत आणि तो बंगला लवकर बांधला जाणार आहे. पण तो बंगला बांधत असताना जर मी चांगल्या गोष्टीच्या ऐवजी खूप मनामध्ये असा विचार केला, की मी एवढे पैसे कुठून आणू? मग मला कर्ज मिळेल का? मग जेवढं तुम्ही टेन्शन घेणार आहात, त्या पद्धतीचं वातावरण तिथे निर्माण होणार आहे. म्हणजे तुमचं जे मन आहे, त्या मनाची प्रतिमा
समोर येत असते. मग तुमच्या मनामध्ये जी काही प्रतिमा एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये एक वेगळी प्रतिमा तयार होते. म्हणजे की ती व्यक्ती चांगली आहे किंवा वाईट आहे. मग जी आपल्या मनामध्ये प्रतिमा तयार होते ते त्याच पद्धतीने आपण त्या व्यक्तीकडे पाहत असतो. ज्याचा तुम्ही सतत विचार करता त्या मानस प्रतिमा म्हणजे मनामध्ये जी प्रतिमा आपण ठेवतो, ती प्रतिमा त्याला मानस प्रतिमा असं म्हणतात. जे तुमच्या मनात चाललेलं असतं ते तुम्ही आकर्षित करत असतात. मग जर तुम्ही जसं मगाशी सांगितलेलं आहे, की आपल्या डोक्यामध्ये सतत सकारात्मक आणि नकारात्मक हे विचार चालू असतात. मग जर तुम्ही नकारात्मक एक परिस्थिती आठवलेली आहे, की अमुक एक नातेवाईक माझ्याशी खूप भांडलेला आहे आणि तो प्रसंग जर सतत तुम्ही आठवला, चॉकलेटसारखं जर चघळत राहिलं, कारण की आपण ती परिस्थिती पटकन विसरत नाही. ते सतत आपल्याला आठवत असतं. काय होणार आहे? आकर्षणचा सिद्धांत असं नेहमी त्या पद्धतीचं वातावरण तयार होत असतं. मग ती व्यक्ती जरी गेली तरी परत दुसरी व्यक्ती येते आणि त्या पद्धती सारखंच वागत असते. मग आपण म्हणतो की नाही की माझ्या आयुष्यामध्ये नेहमी असंच का होत असतं? कारण की आपण आपल्या डोक्यामध्ये त्याच पद्धतीचे विचार करत असतात. एखादी एक व्यक्ती ना खूप सकारात्मक असते किंवा खूप सकारात्मक विचार करत असते किंवा कितीही काही झालं तरी त्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक असतो. मग ती व्यक्ती आपल्याला नेहमी आनंदीच असते, कितीही टेन्शनमध्ये जरी असली तरी पण. मग असं का होतं? कारण की ती जी व्यक्ती आहे, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये चांगलं पाहत असते. सकारात्मक विचार करत असते. म्हणून मग ती व्यक्ती आपल्याला नेहमी आनंदी दिसत असते. तुमच्या प्रत्येक विचाराला अस्तित्व असतं. तुमच्या मेंदूमध्ये जर तुम्ही एखादा चांगला विचार जर केला आणि त्या चांगला विचार तुमच्या मेंदूमध्ये टाकला आणि मेंदूमध्ये टाकल्यानंतर तो विचार करून त्याचं वास्तव्य तयार होतं. लगेच त्याचं वास्तव्य तयार नाही होत. किंवा एखाद्या तुमच्या मेंदूमध्ये तुम्ही जर विचार टाकला आणि जर तुम्ही त्याच्याबद्दल खूप विचार केला तर त्याचं वास्तव्य तयार होतं. आणि मग ते वाढत जातं. तुमच्या प्रत्येक विचाराला अस्तित्व येतं. तुमच्या प्रत्येक विचार एक वस्तू आणि एक शक्ती आहे. मग तो जो चांगला विचार आहे किंवा तो जो तुमच्या मनातला वाईट विचार आहे त्याच्यामध्ये आपोआप एक शक्ती तयार होते. वाईट विचारामध्ये एक अशी शक्ती तयार होते की तुम्ही त्याच पद्धतीचे वाईट वागत जाता किंवा वाईट परिस्थिती निर्माण करता. ही एक शक्ती झाली. ह्या शक्तीचा वापर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी करू शकता, की मला अमुक एक व्यक्ती बोललेली आहे आणि ती व्यक्ती बोलल्यानंतर मी त्या व्यक्तीचा जास्त विचार न करता मला जे हवं आहे त्याच ध्येयाचा मी वापर करून मी पुढे जाते आहे. ही एक शक्ती झालेली आहे. म्हणजे आपण आपल्या शक्तीला ओळखायचं आहे आणि त्या पद्धतीने काम करायचं आहे, की आपण मानव आहोत की नाही बघा पशु, पक्षी, प्राणी यांच्याकडे तशा प्रकारची शक्ती आहे का? किंवा जी मानस प्रतिमा आहे का त्यांच्यामध्ये? नाहीये. म्हणून तर माणूस हा खूप महत्त्वाचा घटक आहे. त्याला देवाने बुद्धी दिलेली आहे, विचार करण्याची क्षमता दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये जो तो विचार करतो, मग कोणताही का असेना, त्या विचाराला तो शक्ती देत असतो. आतापर्यंत आपल्याला हे माहिती नव्हतं. आपण फक्त विचार करत होतो. फक्त टेन्शन घेत होतो. आपण काय म्हणायचो, मला टेन्शन येतं अमुक एक झाल्यानंतर. मग आता आपण एकच गोष्ट ठरवायची आहे, की मला जो काही विचार करायचा आहे, तो चांगलाच विचार करायचा आहे. सकारात्मक, चांगला म्हणजे सकारात्मक. चांगला सकारात्मक विचार करायचा आहे. नकारात्मक जो काही विचार आहे, तो नकारात्मक विचाराला अस्तित्व निर्माण नाही करायचे. तो आला की लगेच सोडून द्यायचा आहे. पुढे. आतापर्यंत झालेले जगातील सर्व महान गुरुवर्य आपल्याला हेच सांगत आले. आकर्षणाचा नियम हा जगातील सर्वाधिक शक्तिशाली नियम आहे. विलियम शेक्सपियर, रॉबर्ट ब्राउनिंग आणि विलियम ब्लेक यांनी आपल्या कवितातून हेच सांगितलं. लुडविग व्हॅन बिथोव्हननं हेच संगीतातून सांगितलं. लिओनार्दो दी व्हिन्सी सारख्या कलाकारांनी हेच आपल्या चित्रातून दर्शवलं. सॉक्रेटिस, प्लेटो, राल्फ वाल्डो, इमर्सन, पायथागोरस, सर फ्रान्सिस बॅकन, सर आयझॅक न्यूटन, जॉन वोल्फगँग, व्हॉन गटे आणि व्हिक्टर ह्युगो यांच्यासारख्या विद्वानांनी, तत्ववेत्यांनी हेच आपल्या लेखनातून, विचारातून व्यक्त केलं. त्यांचं नाव अमर झालं आणि त्यांचं अस्तित्व शतकानुशतके सतत जाणवत राहिलं, कायमचं. बरोबर आहे. आता वरील जे व्यक्ती आहेत, ते खूप मोठे व्यक्ती आहेत. मग ह्या सगळ्या हे सगळे अमर झालेले आहेत आणि यांना सुद्धा हा आकर्षणचा नियम माहिती होता.
पुढे. हे रहस्य हिंदू धर्म, हर्मेटिक परंपरा, बौद्ध धर्म, यहुदी धर्म, ईसाई धर्म आणि इस्लाम धर्माचे ग्रंथ, पुराण कथांमध्ये उपलब्ध आहेत. तसंच बेबीलोन आणि इजिप्तच्या प्राचीन संस्कृतीतील कहाण्या, साहित्य यातूनही व्यक्त झालं आहे. हा नियम युगानुयुगे अनेकविध रूपांनी व्यक्त होत आला आहे आणि शेकडो वर्षापूर्वींच्या जुन्या प्राचीन ग्रंथांमध्ये याच रहस्याचा उल्लेख सापडतो. इसवी सन पूर्व 3000 मध्ये हेच पाषाणांमध्ये खोदलं. बघा, म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये त्यांनी आकर्षणचा जो सिद्धांत आहे तो दिलेला आहे. पण ज्या त्या धर्मामध्ये ज्या त्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे, वेगवेगळ्या भाषेमध्ये सांगितलेलं आहे. बोलण्याची, सांगण्याची पद्धत वेगळी आहे. हिंदू धर्मामध्ये वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. मुसलमान धर्मामध्ये वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि ख्रिश्चन धर्मामध्ये वेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे. आपण जर सगळ्या धर्मांचा जर अभ्यास केला आणि त्या धर्माचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यातून सार एकच निघतं आहे की मानवाने प्रत्येक मानवाशी एक चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे, व्यवस्थित वागलं पाहिजे. आणि ही जी भूमिका आहे, ही भूमिका प्रत्येक म्हणजे याच्या आधी जे खूप आपण रामायण, महाभारत वगैरे जे पाहिलेले आहेत पुरातन काळातले, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी हे खूप चांगल्या रीतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जरी पूर्वापार हे रहस्य जाणून घेण्याचा काही जणांनी प्रयत्न केला आणि खरोखरच त्यांना ते ज्ञान गवसलंही, तरी सुद्धा अगदी आज देखील कुणीही त्याचा शोध घेऊ शकतो. हा नियम काळासोबतच सुरू झाला. तो पूर्वी होता, आजही आहे आणि पुढे देखील असणारच. हा, हाच हा नियम जो आहे, हा जसा काळ सुरू झालेला आहे, म्हणजे जशी ही पृथ्वी निर्माण झालेली आहे त्याप्रमाणे हे सगळे नियम आहेत. ह्या पूर्वीही होता, आताही आहे आणि ह्या पूर्वी देखील राहणारच आहे. म्हणजे बघा, आता म्हणजे ही जी पृथ्वी निर्माण झालेली आहे, ही पृथ्वी निर्माण झाल्यानंतर काळ सुरू झालेली आहेत, बरोबर आहे. मग हे जे काळ आहेत म्हणजे भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, प्रत्येक मनुष्य ह्या तिन्ही काळामध्ये जगत असतो. तो वर्तमान काळामध्ये फार कमी विचार करत असतो, पण भूतकाळामध्ये आणि भविष्य काळामध्ये फार जास्त जगत असतो तो. हा. हाच नियम ब्रह्मांडाची संपूर्ण व्यवस्था, आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आणि प्रत्येक जीवनानुभव निश्चित करतो. तुम्ही कोण आहात, कुठे आहात यामुळे काहीही फरक पडत नाही. आकर्षणाचा नियमच तुमच्या आयुष्यभरातील सर्व अनुभवांना आकार देतो. हा सर्व शक्तिमान नियम तुमच्या विचारांच्या माध्यमातून हे सर्व करतो. तुम्ही तुमच्या विचारांच्या आकर्षणाने हा नियम क्रियाशील करता. 1912 मध्ये हॅनेलने या नियमाचं वर्णन करताना म्हटलं होतं, हा सर्वात महान आणि अचूक नियम आहे, ज्याच्यावर सृजनाचं समग्र तंत्र निर्भर आहे. हम्म. बॉब प्रॉक्टर. प्रत्येक युगातील बुद्धिमान व्यक्तींना या नियमाचं ज्ञान होतं. प्राचीन बॅबिलोनियाच्या संस्कृतीतही हा नियम आपल्याला पाहायला मिळतो. त्यांना हे ज्ञान होतं. खरं तर हे ज्ञान खूप कमी, अगदी काही निवडक व्यक्तींपुरतंच सीमित होतं. इतिहासकार आणि विद्वानांनी पुरातन बॅबिलॉन संस्कृतीविषयी आणि या संस्कृतीच्या समृद्धतेबाबत तपशीलवार लिहून ठेवलं आहे. जगातील 7 आश्चर्यांपैकी एक हँगिंग गार्डन्स याच बॅबिलॉन संस्कृतीची देणगी आहे. या लोकांनी वैश्विक नियम समजून घेतले, उपयोगात आणले. त्यामुळेच ती जगातील सर्वात वैभवशाली संस्कृतींपैकी एक गणली गेली. हम्म. बॉब प्रॉक्टर. तुम्हाला हे माहित आहे का की जगातील फक्त 1% लोकांकडे जवळजवळ 96% संपत्ती असते. तुम्हाला हा केवळ एक योगायोग असावा असं वाटतं. योगायोग असावा असं वाटतं. छे छे, हे तर पूर्वनियोजित आहे. त्यांना एका खास गोष्टीचं ज्ञान होतं. त्यांना एक अद्भुत रहस्य माहित होतं. तेच रहस्य ज्याची आता तुम्हाला ओळख करून दिली जात आहे. या रहस्याचा उपयोग करून लोकांनी आपल्या जीवनात संपत्ती आकर्षित केली. जाणून बुजून विचारपूर्वक असेल किंवा नकळत, असे लोक नेहमी संपत्ती, समृद्धी, विपुलतेचा विचार करीत असतात. इतर कोणत्याही विरोधी विचाराला ते आपल्या मनात थारा देत नाही. त्यांचे सर्वात प्रबळ विचार हे संपत्ती विषयकच असतात. ते फक्त संपत्ती विषयीचा विचार करीत राहतात. याशिवाय दुसरं काही त्यांच्या मनात येतच नाही. या गोष्टीची जाणीव त्यांना असो वा नसो, संपत्ती, समृद्धी विषयीच्या प्रबळ विचारांमुळेच संपत्ती त्यांच्याकडे आकर्षित होते. हा क्रियाशील आकर्षणाचा नियम आहे. बरोबर आहे. बघा, आपण नेहमी असं म्हणतो की जो श्रीमंत माणूस आहे तो श्रीमंत होतो आणि जो गरीब माणूस आहे तो नेहमी गरीबच होतो. मग 1% काही लोक असे आहेत की त्यांच्याकडे 96% संपत्ती आहे.
खूप संपत्ती आहे. त्याचं कारणच असं आहे, की कारण ते लोकं जे आहेत, ते नेहमी पैशाबद्दल बोलत असतात, श्रीमंतीबद्दल बोलत असतात. त्यांच्या विषयामध्ये तीच एक चर्चा चालत असते. मग जसं आपण नियम पाहिलेलाच आहे, की नाही, की तुम्ही सतत जे बोलता, जे आकर्षित करता ते तुम्हाला मिळत असतं. बघा हे युनिव्हर्स जे आहे, की नाही, ह्या युनिव्हर्सला काय माहितीये, की ही व्यक्ती जे बोलते म्हणजे तिला ते हवंय. मग आपण काय चुकीची भूमिका करतो माहितीये का? आपल्याला जे नकोय ना, ते सतत आपण आपल्या बोलण्यातून व्यक्त करत असतो. मला याच्यामुळे त्रास होतो, मला ह्या गोष्टीमुळे त्रास होतो. माझं डोकंच दुखतं किंवा माझा पायच दुखतो किंवा माझ्याकडे पैसेच नाहीये किंवा माझे नातेसंबंध खराब झालेले आहेत. मग हा काका माझ्याशी बोलत नाही, मग ही काकू माझ्याशी बोलत नाही. मग मी कामाच्या ठिकाणी गेलो तर मला एवढं म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला नको असतात त्या गोष्टी आपण सतत बोलत असतो. मग युनिव्हर्स काय म्हणतं, की अरे हा माणूस सतत हे शब्द वापरतोय की नाही, बोलतोय की नाही, म्हणजे याला ही गोष्ट हवी आहे. चल तथास्तु. आपण आपल्या संस्कृतीमध्ये म्हणतो की नाही, की आपण जे काही बोलतोय म्हणजे आपलं जे घर आहे ह्या घरामध्ये नेहमी आपली वास्तू तथास्तु म्हणत असते. जे काही वाक्य बोलतो ते. ते आता इथे खरोखर असं वाटतं की नाही, की अरे हो, आपल्याला आतापर्यंत तो मेळ घालताच येत नव्हता. पण आता आपण जर ते वाक्य जर आकर्षणच्या सिद्धांतामध्ये जर टाकलं, तर ते खरोखर अगदी परफेक्ट बसतं. ते फक्त श्रीमंतीविषयीच विचार करीत राहतात. याशिवाय दुसरं काही त्यांच्या मनामध्ये येतच नाही. आणि मग नेहमी ह्या सगळ्या गोष्टी बोलत असल्यामुळे, त्यांच्या डोक्यामध्ये ते असल्यामुळे, त्यांच्या बोलण्यामध्ये ते असल्यामुळे, सतत स्वप्नही ते तेच पाहतात. उठता बसतात तोच विचार असतो. त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप संपत्ती हळू म्हणजे वाढतच जाते. हां. रहस्य आणि क्रियाशील आकर्षणाचा नियम समजावून सांगण्यासाठी एक उत्तम उदाहरण. तुम्ही अशा व्यक्तींना ओळखत असाल ज्यांनी मुबलक संपत्ती मिळवली आणि घालवली, परंतु काही काळानंतर पुन्हा परत मिळवली. असं का घडलं? त्यांना हे कळलं असेल किंवा नसेलही. पण घडलं हेच, की आधी त्यांचे प्रबळ विचार हे श्रीमंतीबद्दलचे होते. म्हणूनच ते श्रीमंत होण्यात सफल झाले. त्यानंतर मात्र मिळालेलं वैभव गमावलं जाण्याच्या भीतीदायक विचारांना त्यांनी मनात आसरा दिला. भीतीनं संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं हलकं झालं आणि नुकसान होण्याच्या भीतीचं पारडं जड झालं. याच कारणानं त्यांनी धनदौलत गमावली. एकदा वैभव गमावल्यानंतर ती भीती मनातून गायब झाली. मनातील भीती पळून गेल्यानंतर मात्र पुन्हा एकदा सकारात्मक संपत्ती प्राप्तीच्या विचारांचं पारडं जड झालं आणि वैभव परत आलं. बघा बऱ्याच वेळेस आकर्षण आपण पाहिलेलं आहे की नाही, की खूप श्रीमंत जो व्यक्ती आहे, तो अगदी खूप गरीब झालेला आहे. त्याचं कारण त्यांनी हे सांगितलंय, की तो नेहमी त्याच्या मनामध्ये एक प्रकारची भीती निर्माण झालेली असते, की माझा हा पैसा जर कमी झाला तर किंवा माझ्या पैशावर जर कोणी धाड टाकली तर किंवा कोणीही कंप्लेंट केली तर ह्या भीतीदायक वातावरणामध्ये तो जगत असल्यामुळे, वावरत असल्यामुळे आणि हे वास्तव्य त्याच्या डोक्यामध्ये स्पेस करतं, जागा तयार करतं. लॉ ऑफ अट्रॅक्शन. मग जेवढी तुम्ही भीती निर्माण करताय तेवढं ते तुमच्याकडे आकर्षित होते ती भीती आणि ते वास्तव्यात येतं. मग त्याच्यामुळे काय होतं, की हळू कोणत्या ना कोणत्या निमित्ताने मग त्याला नुकसान होणार आहे किंवा त्याच्या कंपनीला आग लागणार आहे किंवा काहीतरी कंप्लेंट होणार आहे. काहीतरी अशा वेगवेगळ्या अशा घटना घडतात, की त्याच्यामुळे तो अगदी गरीब होऊन जातो आणि गरीब झाल्यानंतर मग जेव्हा त्याला कळतं, की अरे, आपण का गरीब झालेलो आहोत आणि मग नंतर एक परत सकारात्मक विचार घेऊन तो परत उभा राहतो आणि परत आपली जी संपत्ती आहे, ती संपत्ती आहे तेवढी परत मिळवण्यामध्ये यश मिळवतो. आता बरेचसे जे लोकं आहेत, की त्यांना वास्तविक पाहायला गेलं तर याचं नॉलेज नाहीये. त्यांना हे माहिती नाहीये, की आपण असं केल्यामुळे आपल्याकडे अशी संपत्ती मिळते. ती अप्रत्यक्षरित्या त्यांच्याकडून ते घडलेलं आहे. पण काही लोकांनी वाचन केल्यामुळे किंवा असं सकारात्मक काही गोष्टी ऐकल्यामुळे किंवा बऱ्याच लोकांचं वाचन जास्त असल्यामुळे त्यांना ते वाचनामध्ये अ, समजलेलं असल्यामुळे त्यांनी ते जाणून बुजून ती संपत्ती आपल्याकडे अट्रॅक्ट केली. बघा 2 पद्धतीचं मी सांगितलेलं आहे. एक अशी व्यक्ती की जिला हे माहितीच नाहीये.
की काय आकर्षणचा सिद्धांत आहे. तो फक्त बोलत राहतो, करत राहतो, फ्रिक्वेन्सी देत राहतं आणि अप्रत्यक्षरित्या तो श्रीमंत होत राहतो. तो एक वर्ग. एक असा वर्ग की ज्याच्या वाचनातून, ज्याच्या इतर लोकांच्या मार्गदर्शनाने किंवा असे बरेचसे नियम किंवा असे रहस्य त्याला उलगडले असल्यामुळे तो जाणून बुजून त्या पद्धतीने वागतो आणि त्या पद्धतीने वागून तो स्वतःला श्रीमंत करत असतो. हा. आकर्षणाचा नियम तुमच्या विचारांनुसार क्रियाशील होतो, मग ते विचार कोणतेही कसेही असो. खूप छान आहे. समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. जॉन असरफ. आकर्षणाचा नियम समजून घेण्याचा माझ्यासाठी साधा सोपा मार्ग म्हणजे मी स्वतःला एक चुंबक समजतो आणि मग मला माहित असतं की दुसरा चुंबक माझ्याकडे आकर्षित होईलच. तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली चुंबक आहात. तुमच्यामध्ये अशी चुंबकीय शक्ती आहे जी जगातील कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त शक्तिशाली आहे आणि ही अगाध चुंबकीय शक्ती तुमच्या विचारांमधून प्रक्षेपित होते. चुंबक म्हणजे काय की अ, अ, चुंबकाकडे लोखंड आकर्षित होत असतं. मग आपण स्वतःला चुंबक समजायचं आहे आणि स्वतःला चुंबक समजतो म्हणजे की आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या आहेत त्या त्या गोष्टी आपण स्वतःकडे आकर्षित करत असतो. यालाच काय म्हणतात की समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित करणं, पुढे त्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे. आणि ही अगाध चुंबकीय शक्ती तुमच्या विचारांमध्ये प्रक्षेपित होते. मग जेव्हा आपल्याला समान गोष्टी कडे आकर्षित होते, हे जेव्हा आपल्याला ज्ञान होतं, तेव्हा छानपैकी आयुष्य जगण्यामध्ये मजा येते. मग काय त्यांनी सांगितले बघूया तर. हा. बॉब डॉयल, लेखक आणि आकर्षणाच्या नियमांचे विशेषज्ञ. आकर्षणाचा नियम मूलतः असं सांगतो की समान गोष्टी समान गोष्टींना आकर्षित करतात. याचाच दुसरा अर्थ असा की जेव्हा तुम्ही गोष्टींना आकर्षित करता, जेव्हा तुम्ही एखादा विचार मनात आणता, तेव्हा तुम्ही तशाच प्रकारच्या इतर विचारांनाही स्वतःकडे आकर्षित करता. तुम्ही तुमच्या जीवनात आकर्षणाचा हा नियम कधी ना कधी नक्कीच अनुभवला असणार. कधी तुम्ही अशा एखाद्या गोष्टीबाबत विचार करीत असता ज्याबद्दल तुम्ही नाखुश आहात. तुम्ही या गोष्टीबद्दल जितका अधिक विचार करू लागतात, तितकी ती आणखी वाईट दिसायला लागते. हे असं होतं कारण जेव्हा आपण सातत्याने एकच विचार मनात आणता, तेव्हा आकर्षणाचा नियम ताबडतोब त्याच्यासारखेच दुसरे विचार तुमच्याकडे खेचू लागतो. काही मिनिटातच तुमच्या डोक्यात इतके सारे हा, एकसारखे बघा, जर आपल्याला एखाद्या एक व्यक्तीचा राग येतो आहे किंवा ती व्यक्ती नेहमी त्या व्यक्तीकडे पाहिल्यानंतर आपल्याला त्रास होतो आहे आणि जर तुम्ही त्या व्यक्तीचा सतत सतत विचार केला, ती व्यक्ती जे बोललेली आहे ते शब्द जर तुम्ही सतत आठवले, तर काय होणार आहे की तशी तशी परिस्थिती, तशी तशी वाक्य तुमच्याकडे परत परत आकर्षित होत असतात आणि मग काय होतं की तुमच्या डोक्यामध्ये ते अस्तित्व तयार होतं. हा. अच्छा. मॅडम, पेज नंबर किती आहे? 8. 8. काही मिनिटातच तुमच्या डोक्यात इतके सारे एकसारखे दुःखद विचार जमा होतात की परिस्थिती पूर्वीपेक्षाही वाईट दिसू लागते. तुम्ही या गोष्टीबाबत जितका अधिक विचार करू लागाल तितके अधिक अस्वस्थ व्हाल, त्रासून जाल. हा, जसं मी पहा, तुम्हाला मगाशी सांगितले की तुम्ही त्या व्यक्तीला जेवढं जास्त महत्त्व देणार आहात, जेवढं जास्त त्या व्यक्तीबद्दल विचार करणार आहात, तेवढं तेवढं तुम्हाला त्रास होणार आहे. आता हे मी व्यक्तीबद्दल सांगितलेले. आता हे मी तुम्हाला तुमच्या नोकरीबद्दल सांगते. समजा जर तुम्हाला तुमच्या नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी त्रास होतो आहे किंवा तुम्हाला तो जो परिसर जो आहे त्याच्यामुळे चिडचिड तयार होते आहे किंवा काम करण्यामध्ये मजा येत नाहीये किंवा कोणीतरी तुम्हाला सतत टॉर्चर करत आहे, सतत तुम्हाला बोलते आणि जर तुम्ही सतत त्या गोष्टीचा विचार केला, सतत त्या गोष्टीचा विचार केला, आकर्षणचा सिद्धांत, काय होणार आहे की तुम्ही त्या विचाराला एक जागा देता, स्पेस देता आणि त्या विचाराला जागा दिल्यामुळे, स्पेस दिल्यामुळे
परत तशाच प्रकारची परिस्थिती तयार होणार आहे. नेहमी तुम्हाला त्या साहेबांचे बोलणे ऐकावे लागणार आहेत. नेहमी तुम्ही जरी कितीही चांगलं काम जरी केलं, तर काम करत असताना जर तुम्ही मनामध्ये विचार केला, की "अरे, हे काम जर माझं चुकलं तर?" म्हणजे तुम्ही काम करताय आत्मविश्वासाने, पण कुठेतरी मनामध्ये एक प्रकारची भीती तयार होत झालेली आहे. की जर काहीतरी चुकी झाली तर? मग साहेब मला बोलले तर? मग मी आता काय करू? म्हणजे यालाच काय म्हणतात, की समान गोष्ट समान गोष्टीला आकर्षित करत असतं. हां, पहा. पहा, कधी असंही झालं असेल. तुम्हाला समविचारांना आकर्षित केले जाण्याचा खाली दिलेला अनुभव आला असेल. तुम्ही एखादं गाणं ऐकता आणि मग ते गाणं डोक्यातून निघत नाही. हे गाणं पुन्हा पुन्हा तुमच्या मनात घुमत राहतं. तुम्हाला जाणवलंही नसेल की जेव्हा तुम्ही हे गाणं ऐकत होतात, तेव्हा तुम्ही त्यावर तुमचं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं होतं. असं केल्यामुळे तुम्ही त्या गाण्याबद्दलचे अधिक समविचार अत्यंत प्रबळ सामर्थ्याने, जोरदारपणे आकर्षित केले, पुन्हा पुन्हा. बघा, कधी-कधी ना असं होतं की नाही, की आपण अ, असं थोडंसं विचारामध्ये असतो किंवा खूप निगेटिव्ह विचार असतात, तेव्हा आपल्या डोक्यामध्ये त्याच पद्धतीचे गाणे तयार होतात. मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रहेगा असं आपण गाणं म्हणतो. आणि जर आपण खूप आनंदी उत्साही राहतो आणि आनंदी उत्साही राहिल्यानंतर आपल्याला त्याच पद्धतीचं गाणं आठवतं, की जीवन गाणे गातच राहावे, पुढे-पुढे चालावे अशा पद्धतीचं. आणि कधी-कधी असं होतं, की नाही, की एखादे गाणं आपल्या मनाला एवढं भावून जातं, की दिवसभर आपण ते गाणं गुणगुणत असतो, बोलत असतो. मग असं का झालेलं आहे? का? कारण की तुम्ही त्या पद्धतीची फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्ही ती गोष्ट आकर्षित केलेली आहे. जेव्हा तुम्ही दुःखामध्ये असता, तेव्हा तुम्ही दुःखाचे गाणं आकर्षित करता. जेव्हा तुम्ही आनंदी राहता, तेव्हा तुम्ही आनंदी गाणं गाता. हां, जॉन असाराफ. माणूस म्हणून आपलं काम हे की जे विचार आपल्याला हवेत तेच मनात धरून ठेवणं. तुम्हाला नेमकं काय हवंय हे मनात अगदी स्पष्टपणे ठरवा. असं करून तुम्ही विश्वातील महान नियमांपैकी एक क्रियाशील करता. आकर्षणाचा नियम. तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक विचार करता तसेच बनता. तुम्ही ज्या वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल सर्वात अधिक विचार करता ती आपल्याकडे खेचून घेता, आकर्षित करता. हां. तुमचं वर्तन माणूस म्हणून आपलं काम हे, की जे विचार आपल्याला हवे तेच मनात धरून ठेवणं. मग आपण काय करायचं आहे, की मला जे हवं आहे त्याच गोष्टीचा आपण विचार करायचा. ह्यापूर्वी आपण काय करत होतो, आपल्याला जे नको होतं, ज्या गोष्टीची भीती वाटत होती त्या गोष्टीचा आपण विचार करत होतो. आता आपण काय ठरवायचं आहे, की मी अशाच गोष्टीचा विचार करणार आहे, की ज्या गोष्टी मला करायच्या आहेत आणि ते माझं ध्येय आहे. असंच तुम्ही बोलायचं आहे, असंच तुमच्या माइंडला तुम्ही एक दिशा द्यायची आहे. ही एक गोष्ट. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट काय आहे? आकर्षणचा नियम. सर्वाधिक विचार करता तसेच बनता. दुसरी गोष्ट म्हणजे काय, की तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता सतत, सतत, सतत बघा पहिलं काय हवं तेच आपण मिळवायचं आहे, तेच आपण बोलायचं आहे. दुसरं काय त्यांनी सांगितलेलं आहे, की आकर्षणचा नियम सर्वाधिक विचार आपण जो करायचं म्हणजे सर्वाधिक जास्त विचार आपण कोणता करायचा आहे, जे आपल्याला हवं आहे त्याचाच विचार करायचा आहे. बाकी इतर कोणत्याही किंतु परंतुला आपण जागा द्यायची नाहीये. हां, तुमचं वर्तमान जीवन, सध्याचं आत्ताचं जीवन हे तुमच्या भूतकाळातील विचारांचं प्रतिबिंब आहे. यात तुमच्यापाशी असलेल्या सर्व चांगल्या गोष्टी सामील आहेत, तशा वाईटही. तुम्ही ज्याविषयी सर्वाधिक विचार करता ती हां. गोष्ट तुम्ही स्वतःकडे आकर्षित हां, करता. आत्ताची तुमची जी परिस्थिती आहे, तुमची, माझी, आपल्या सगळ्यांची. का आहे? कारण की ह्या भूतकाळी आपण आता जर माझी परिस्थिती वाईट आहे, तर मी भूतकाळामध्ये त्या पद्धतीने वागले होते, बोलले होते, फ्रिक्वेन्सी दिलेली होती, कृती केलेली होती, म्हणून माझ्याकडे आता ती वाईट परिस्थिती आहे. आता जर तुमच्याकडे चांगली परिस्थिती का आहे? कारण की तेव्हा तुम्ही चांगल्या-चांगल्या गोष्टींचा विचार केला होता, चांगल्या-चांगल्या गोष्टी आकर्षित केलेल्या होत्या, म्हणून आता तुम्ही खूप चांगले आहात आणि चांगलं आयुष्य जगत आहात. म्हणजे बघा याचा अर्थ काय? की आत्ताचं जे आयुष्य आपण जगतोय ते भूतकाळामध्ये जे पेरलेलं आहे त्याच्यामुळे आत्ताचं वर्तमान आयुष्य आपण जगणार आहोत. आता आपल्याला वर्तमान काळामध्ये आपल्याला हे समजलेलं आहे की काय केल्याने काय होतं. ह्यापूर्वी आपल्याला नियम माहिती नव्हतं. कोणीही आपल्याला हे शिकवलेलं नाहीये.
आता आपण रहस्याच्या पुस्तकामार्फत हे शिकत आहोत. मग आपण असंच बीज आता रुजवायचं आहे की जेणेकरून पुढच्या भविष्यामध्ये मला जे हवं आहे तेच मला मिळणार आहे. असेच विचार करा की जे तुमच्यासाठी चांगलं आहे. अशाच गोष्टी आकर्षित करा की जे तुम्हाला हवं आहे. म्हणजे तुमचा जो नेहमी विचार करतो की नाही की माझा भविष्यकाळ कसा राहणार आहे. मग मला हे म्हणजे मला मोठं बिझनेसमन व्हायचे तर मग मी मोठी बिझनेसमन होणार आहे का? किंवा मी एखादं एज्युकेशन घेणार आहे ते एज्युकेशन घेऊन मला नोकरी मिळणार आहे का? हो, अर्थात का नाही होणार आहे? कारण की आपण बघितलेले ना आपल्यामध्ये काय शक्ती आहे. आपल्यामध्ये जी पॉवर आहे ती आपण पूर्णपणे पणाला लावून आणि खूप चांगला पॉझिटिव्ह विचार करूनच आपण पुढे जाणार आहोत. त्याच्यामुळे हे मला मिळणार आहे आणि हे आपण आता वर्तमान काळामध्ये रुजवायचे. मग जसं आपण बी टाकतो की नाही, जर आपण गहू टाकले तर गहूच उगवणार आहे. जर आपण गहू टाकून जर म्हटलं मला बाजरी हवी आहे तर ते नाही होणार आहे की नाही. मला जर आंबा खायचा तर मला सफरचंद लावून चालणार नाही. मला आंबाच लावावं लागणार आहे. मग जर तुम्हाला भविष्य काळामध्ये चांगलं फळ घ्यायचं आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? आता सकारात्मक विचार द्यायचे आहेत. चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित करायच्या आहेत. पुढे. त्या अर्थी तुमचे जीवनातील प्रत्येक क्षेत्राबाबत काय विचार आहेत हे तुम्हाला अगदी सहजच कळेल. कारण तेच तर तुम्ही अनुभवत आहात. तुमच्या त्या विचारांनाच आलेलं हे अस्तित्व आहे. फक्त आतापर्यंत. कारण आता तुम्ही रहस्य जाणून घेण्यात सुरुवात केली आहे. आणि या ज्ञानानं तुम्ही तुम्हाला हवा तसा बदल, परिवर्तन जीवनात आणू शकता. कोणतीही गोष्ट बदलू शकता. एक मिनिट. हा. बॉब प्रॉक्टर. जी गोष्ट तुम्ही तुमच्या मनःचक्षूंनी पाहता ती तुमच्या हातात येणार असते. तुम्हाला प्रबळ विचार बनवा आणि ती गोष्ट जरूर तुमच्या जीवनात प्रकट होईल. हा. बाय. मनःचक्षुने खूप छान वाक्य आहे आणि तुम्हाला जे हवं त्याबद्दल विचार करा. मनःचक्षुने आपण आपल्या मनाने म्हणजे जसं त्यांनी मानस प्रतिमा असा शब्द दिलेला आहे. यापूर्वी मानस प्रतिमा आपण पूजेबद्दल किंवा देवाच्या पूजेबद्दल हा शब्द ऐकलेला होता की देवाची पूजा करताना मानस पूजा करा. मानस पूजा म्हणजे जितकं तुम्ही देवाची आणि ती मानस पूजा तुम्ही कुठेही करू शकता. की जसं आपण पूजा वगैरे जसं करतो की नाही की तशी पूर्ण कल्पना करायची आहे आणि ती झाली मानस पूजा. मग आता ही तुम्ही काय करायचं मनःचक्षुनी पहा जी गोष्ट आता समजा उदाहरणार्थ मी असं घेते की काय घेऊ मला समजा डॉक्टर बनायचं आहे खूप छान डॉक्टर बनायचं आहे आणि आता समजा मी 12वीला आहे किंवा मी कॉलेज करते आहे. तर मग मी कॉलेज करत असताना मी माझ्या मनःचक्षुने हेच पाहायचं आहे, की मी छानपैकी डॉक्टर क्षेत्रामध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे. मग मी फर्स्ट इयर खूप छान उत्तमरित्या मी पास झालेली आहे. माझे मित्र-मैत्रीण माझ्यासारखे अभ्यास करणारे आहेत आणि मी छानपैकी त्यांच्याबरोबर बसून अभ्यास करत आहे. आम्ही अभ्यासाची चर्चा करत आहोत आणि अभ्यासाची चर्चा एकमेकांना संवाद साधून की तू काय केलंय, तू हे केलं का, तू ते केलं का आणि असं करून मी पहिली परीक्षा पास झाली आणि पहिली परीक्षा पास झाल्यानंतर त्या पद्धतीचा आनंद मी माझ्या आई वडिलांना फोन करून सांगते, माझ्या मित्रांमध्ये सेलिब्रेशन करते आहे. म्हणजे याला काय म्हणतात मनःचक्षुनी पहा, तुमच्या मनाने ते सगळं पाहायचं आहे. मग जे हवंय त्याबद्दल विचार करा. मग जे तुम्हाला हवंय की नाही त्याबद्दल विचार करायचा. मग तेव्हा घाबरायचं नाहीये. की अरे डॉक्टर मला व्हायचंय म्हणजे मला खूप अभ्यास करावा लागेल, मग मला जमेल का? मग मला तिथे जे हॉस्टेल आहे ते कसं असेल? मग तिथे तर खूप प्रॉब्लेम असतात. मग जितकं बघा कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा आपलं आयुष्य जगत असताना आपल्याला अवघड परिस्थितीमधून आपल्याला जावं लागतं. मग त्या अवघड परिस्थितीचा जर जास्त आपण विचार केला तर आपण आपलं ध्येय नाही पूर्ण करू शकत. जसं साधं उदाहरण मी नेहमी तुम्हाला सांगते की मला इथून जर शाळेमध्ये जर जायचे, अरे बापरे! मी शाळेमध्ये कशी जाऊ? किंवा अरे बापरे! मला कॉलेजमध्ये जायचंय, मी कॉलेजमध्ये कसं जाऊ? असं जर तुम्ही आधीच घाबरून राहिले, तर तुम्ही त्या ठिकाणी पोहोचू नाही शकणार आहे. म्हणून तो तुमचा प्रबळ विचार बनवा, की मला हे करायचंच आहे आणि हे मी करणारच आहे.
मग जमेल का असं नाहीच बोलायचं आपण. आपण इथे काय शिकले की आपल्यामध्ये खूप शक्ती आहे. जो आपण विचार केलेला आहे तो आपण प्राप्त करू शकतो आणि ती गोष्ट जरूर तुमच्या जीवनामध्ये प्रकट होते. मग जेव्हा तुमच्यामध्ये खूप कॉन्फिडन्स तयार होतो की नाही मी हे करू शकते. माझ्यामध्ये पात्रता आहे. मी हे करणारच. तेवढी शक्ती देवाने मला दिलेली आहे. आणि ही शक्ती कशी तयार होते सांगू का तुम्हाला? आपोआप तयार नाही होत. तुम्ही स्वतःला अफर्मेशन द्या, की मी खूप छान आहे. माझ्यामध्ये तेवढं सगळं मिळवण्याची क्षमता आहे. मी सगळं करू शकते. मी अभ्यास करू शकते. माझे अभ्यास करणारे मित्र-मैत्रीण आहे. मग जितकं तुम्ही असं स्वतःसाठी चांगलं बोलणार आहात, स्वतः चांगला विचार करणार आहात, तेव्हा ह्या पद्धतीची परिस्थिती आपोआप तयार होते. हां, वाचा. माईक डुली, लेखक आणि आंतरराष्ट्रीय वक्ता. थोडक्यात हा सिद्धांत 3 सोप्या शब्दात सांगणं सहज शक्य आहे. विचार वस्तू बनतात, विचारांनाच अस्तित्व येतं. याच सामर्थ्यशाली सिद्धांतामुळे तुमच्या विचारांना तुमच्या जीवनात अस्तित्व आलं. विचार वस्तू बनले. हे तत्व स्वतःला पुन्हा पुन्हा सांगत राहा. तुमच्या मनात, अंतर्मनात ते सतत झिरपत राहू दे. तुमचे विचारच साकार झाले. बघा ते त्यांनी थोडंसं खाली व्यवस्थित स्पष्ट करून सांगितले. ते वाचा मॅडम. जॉन असाराफ. बहुतेक लोकांना हे माहित नसतं की प्रत्येक विचाराला देखील एक फ्रिक्वेन्सी असते. आपण विचार मोजू शकतो आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी सातत्याने पुन्हा पुन्हा विचार मनात आणत असता, नवी कोरी गाडी, जरूर असलेली रक्कम, पैसा, तुम्हाला हवा तसा जीवनसाथी मिळणं, याची कल्पनाचित्र मनात उभी करता, त्यावेळी तुम्ही त्या विचाराची विशिष्ट फ्रिक्वेन्सी सतत प्रक्षेपित करीत असता. बघा, जसं त्यांनी वर सांगितले की नाही, की विचार वस्तू बनले. मग तुम्ही तुमच्या विचाराने तुम्हाला जी वस्तू हवी आहे ती तुम्ही मिळवू शकता. कशी मिळवू शकता? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे विचार. तुम्ही त्या विचाराने विचारांचं जी लहरी आहेत, विचारांची लहरी, त्या पद्धतीने ज्याप्रमाणे आपण इकडून आपण फोनवर बोलत आहोत आणि फार लांबून एखादी एक व्यक्ती फोनवर बोलते. पण मग दोघी फोनवर बोलत असताना अचानक दोघींच्या तोंडून एकच वाक्य निघतं. मग का तोंडून एकच वाक्य निघतं? कारण की दोघींनी त्या पद्धतीची फ्रिक्वेन्सी दिलेली असते चांगली. प्रेमळ पद्धतीची. जेव्हा एखादा प्रियकर आणि एखादी प्रेयसी व्हॉट्सअपवर जेव्हा बोलतात आणि व्हॉट्सअपवर बोलत असताना इकडून ती प्रेयसी म्हणते की अरे मी तुला हेच सांगणार होते आणि तू तिथून तेच टाईप केलेले. का असं झालेलं आहे? एकाच वेळेस दोघांच्या डोक्यात का असे विचार निर्माण झाले? कारण की मुळातच मनुष्य हा एक असा प्राणी आहे की मी इथे बसलेली आहे आणि इथे बसून मी अमेरिकेमध्ये असलेल्या माझ्या भावाला चांगली किंवा वाईट फ्रिक्वेन्सी देऊ शकते. म्हणजे की मी माझ्या भावाला इथे बसून बसून माझा भाऊ चांगला आहे असं जर मी बोलले तर तो माझ्याबद्दल चांगला विचार करणार आहे. आणि जर इथे बसून जर मी कोणाकडे जर त्याचं गॉसिपिंग केलेलं आहे किंवा माझ्या भावाने असंच केलंय, माझ्या भावाने तसंच केलंय, तर आपोआप त्याच्या मनामध्ये माझ्याबद्दल द्वेष भावना निर्माण होणार आहे. मी तर त्याला फोन करून काही सांगितलेलंच नाहीये किंवा कोणीही त्या व्यक्तीला फोन करून सांगितलेलंच नाही. मग त्याच्या माइंडमध्ये असा विचार का आलेला आहे? का? कारण की आपण त्या पद्धतीची फ्रिक्वेन्सी दिलेली आहे म्हणून. मग आपण फ्रिक्वेन्सीनी एखादी वस्तू मिळवू शकतो. आणि त्याचप्रमाणे तुमचे विचारच साकार होत असतात आणि ज्याप्रमाणे आपण वस्तू मिळवू शकतो त्याच पद्धतीने आपण आपल्याला हवा तसा पैसा, रक्कम आपण विचाराने मिळवू शकतो. किंवा मला ज्या प्रकारचा नवरा हवा आहे, ज्या प्रकारची बायको हवी आहे, मला ज्या प्रकारचा मित्र हवा आहे, मैत्रीण हवी आहे, ते तुम्ही तुमच्या फ्रिक्वेन्सीने की तुम्ही कल्पना करायची. कल्पना करणं आणि स्वप्न पाहणं खूप महत्वाचं आहे ह्या रहस्यामध्ये. जितकी चांगली कल्पना करणार आहात, जितकं छान स्वप्न पाहणार आहात की माझ्या आयुष्यामध्ये इतका छान नवरा आलेला आहे, तो मला छान फिरायला घेऊन जातो, आमच्यामध्ये छानपैकी प्रेमपूर्ण संबंध निर्माण झालेले आहे, खूप छान जॉईंट फॅमिली आहे, ते सासू सासरे मला छान समजावून घेतात, आम्ही एकत्र. जर तुम्ही चांगल्या चांगल्या जर हा विचार केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या चांगल्या गोष्टी घडत जातात.
आणि मग जर समजा तुमच्या आयुष्यामध्ये जर एक वाईट घटना का घडतात का? कारण की तुम्ही कधीतरी कुठेतरी कोणाचं काहीतरी ऐकलेलं असतं आणि ते ऐकलेलं असल्यामुळे ते तुमच्या माइंडमध्ये ते बसलेलं असतं आणि माइंडमध्ये बसल्यानंतर त्याचं वास्तव्य तयार झालेलं असतं आणि ते वास्तव्य तयार झाल्यामुळे अप्रत्यक्षरित्या ती फ्रिक्वेन्सी तुम्ही ती दिलेली असते, म्हणून त्या पद्धतीचं वातावरण तयार झालेलं असतं. किंवा लहानपणी जर माझी सासू किंवा माझी नणंद किंवा एक माझा दीर किंवा जे काही आहेत माझ्याशी जर वाईट वागतायत, याचा अर्थ असा आहे की मी लग्नाच्या पूर्वी किंवा कधीतरी कोणत्या तरी प्रसंगाच्या वेळेला खूप काहीतरी विचार केलेला आहे, त्याला खूप स्पेस दिलेली आहे. हा, मी तर असं कधी करणारच नाही, मला जर अशी सासू मिळाली तर मी तिला अशी वठणीवर आणीन ना, तर मग मी तिचं मग असं हे आपण वाक्य तिथे बोलतो आणि विसरून जातो. आपण जे बोलतो तेच परत आपल्याकडे परत येत असतं. म्हणून तर आपल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की नाही, की जे बोलाल ते शब्द विचार करून बोलायचं आहे. त्याचं कारण हेच आहे आकर्षणचा सिद्धांत. आता तुम्ही जे बोलताय ते लगेच सत्यामध्ये येणार नाहीये. ते 8 दिवसानंतर, महिन्यानी, वर्षानंतर कधीतरी ते येणार आहे. आणि मग तुम्ही तसं बोललेले होतात म्हणून मग तसं तुमच्या आयुष्यामध्ये ते निर्माण झालेलं आहे. आता हे तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पाहायचं आहे, की असं का झालेलं आहे? आणि जेव्हा तुम्ही खोलवर, खोलवर असा विचार कराल, जसं समुद्राच्या खोलवर तुम्ही जाता, जेवढं खोलवर जाता तेवढं तुम्हाला छानपैकी मोती पाहायला मिळेल. मोती तुम्हाला वर नाही मिळणार ना. मग जेवढं तुम्ही खोल जाणार आहे, तेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा शोध लागतो. शोध असंच लागत नाही. पुढे. डॉक्टर जो विटल. विचार चुंबकीय संकेत प्रक्षेपित करतात, जे ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित करतात. प्रबळ विचार किंवा मानसिक दृष्टिकोन हाच चुंबक होय. नियम असा आहे की समान गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात. परिणाम स्वरूप मानसिक दृष्टिकोन हा नेहमी आपल्या गुणधर्मांना अनुरूप अशी परिस्थिती आकर्षित करतो. चार्ल्स मेल, 1866 ते 1949. विचारांमध्ये चुंबकीय आकर्षण शक्ती असते आणि प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी. हॅलो, भाग्यश्री मॅडम. भाग्यश्री मॅडम. हॅलो, आवाज नाही येते मॅडम? हा, गेला होता. अच्छा. हा. जेव्हा तुम्ही मनात एखादा विचार आणता तेव्हा तो विचार प्रक्षेपित होऊन ब्रह्मांडात पसरतो आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी आकर्षित करतो. पाठवलेली प्रत्येक गोष्ट उगम स्रोताकडे परत येते आणि तो उगम स्रोत तुम्ही स्वतः आहात. याबाबत अशाही पद्धतीने विचार करून पहा. मॅडम, आपल्याला वरचं माहित आहे, वरचं वरचं वाचा जरा. तुम्ही जे वाचलं ते ऐकायला नाही आलं. विचारांमध्ये चुंबकीय आकर्षण शक्ती. विचारांमध्ये चुंबकीय आकर्षण शक्ती असते आणि प्रत्येक विचाराची एक फ्रिक्वेन्सी असते. जेव्हा तुम्ही मनात एखादा विचार आणता तेव्हा तो विचार प्रक्षेपित होऊन ब्रह्मांडात पसरतो आणि एखाद्या चुंबकाप्रमाणे समान फ्रिक्वेन्सीच्या गोष्टी आकर्षित करतो. पाठवलेली प्रत्येक गोष्ट उगम स्रोताकडे परत येते आणि तो उगम स्रोत तुम्ही स्वतः आहात. हा, जसं ते मागे आता तुम्हाला जे उदाहरण दिलं त्या पद्धतीने. याबाबत अशाही पद्धतीने विचार करून पहा. आपल्याला माहित आहे की एखादा टेलिव्हिजन स्टेशनचा ट्रान्समिट टॉवर एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीवर प्रसारण करतो, जी तुमच्या टेलिव्हिजनवरील प्रतिमांमध्ये बदलली जाते. आपल्यापैकी बहुतेकांना हे सगळं नेमकं कसं होतं हे नसेल कळत, पण आपल्याला एवढं तरी नक्कीच माहित असतं की प्रत्येक चॅनलची एक विशिष्ट फ्रिक्वेन्सी असते आणि जेव्हा आपण त्या फ्रिक्वेन्सीवर आपला टेलिव्हिजन ट्यून करतो, तेव्हा त्या चॅनेलची चित्रमालिका आपल्याला दिसू लागते. आपण एखादं विशिष्ट चॅनेल लावतो, म्हणजेच त्या चॅनेलच्या विशिष्ट फ्रिक्वेन्सीची निवड करतो आणि त्या चॅनेलवरून प्रसारित होणाऱ्या प्रतिमा आपल्याला मिळू शकतात. आपल्याला वेगळ्या प्रतिमा, चित्र हवी असतील, तर आपण चॅनेल बदलतो आणि आपला टीव्ही दुसऱ्या फ्रिक्वेन्सीशी ट्यून करतो. बघा, आता तर सध्या टीव्ही आहे, पण पूर्वीच्या काळी टीव्ही नव्हता, रेडिओ होता. मग त्या रेडिओवर आपण वेगवेगळ्या स्टेशनला जाऊन वेगवेगळ्या गोष्टी आपण ऐकत होतो, वेगवेगळ्या प्रकारचे गाणी ऐकत होतो. आता आपण काय करतो, की रेडिओ बंदच झालेला आहे जवळ-जवळ. आता आपण टीव्ही लावतो. झी टीव्ही झालं, मराठी झालं किंवा झी सिनेमा झालं किंवा न्यूज चॅनल झालं, जे काही आहे ते.
मग हे कसं काय झालेलं आहे, की त्यांनी तेच सांगितलेलं आहे, की तुम्ही त्याला काय करता, की त्याला फ्रिक्वेन्सी देता. त्याला प्रत्येक चॅनलसाठी एक वेगवेगळ्या प्रकारची एक फ्रिक्वेन्सी दिलेली आहे आणि त्या फ्रिक्वेन्सीच्या इथे तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तो चॅनल पाहायला मिळतो आणि ती फ्रिक्वेन्सी कधी चेंज झालेली आपल्याला दिसत नाहीये. हां. तुम्ही स्वतः एक मानवीय ट्रान्समिशन टॉवर आहात आणि तुम्ही या पृथ्वीवरील कोणत्याही टीव्ही टॉवरपेक्षा अधिक शक्तिशाली आहात. तुम्ही विश्वातील सर्वाधिक शक्तिशाली ट्रान्समिशन टॉवर आहात. हां. तुम्ही जे मग ट्रान्समिशन त्यांनी तेच सांगितले, की आपण प्रत्येक व्यक्ती जो आहे, तो व्यक्ती ट्रान्समिशन पॉवर आहे. तुमच्यामध्ये त्या प्रकारची एवढी शक्ती आहे, की तुम्ही त्या पद्धतीचं त्या पद्धतीचं चॅनल लावून तुम्ही तुमचं आयुष्य चांगलं जगू शकता. उदाहरणार्थ, की मला माझ्या आयुष्यामध्ये जर खूप चांगलं आयुष्य जर मला हवंय, मग माझ्या आयुष्यामध्ये चांगलं आयुष्य म्हणजे काय आहे, की छान-छान ठिकाणी जाणं, प्रेक्षणीय स्थळ पाहणं, हे एक आहे. दुसरं म्हणजे काय, की नक्की छानपैकी फॅमिलीमध्ये एकत्र राहणं, हे एक आहे. आणि छान हॉटेलिंग करणं, हे एक आहे. चित्रपट पाहणं किंवा नाटक पाहणं हे एक आहे. म्हणजे जर मला माझ्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी हव्या आहेत, तर त्या प्रकारचं तुम्ही चॅनल लावायचं आहे. चॅनल लावायचं म्हणजे काय? मग तुम्ही म्हणाल की नाही की मॅडम आपण टीव्हीवर चॅनल लावू शकतो. आपण आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये आपण कसं चॅनल लावायचं? चॅनल लावायचं म्हणजे आपण फ्रिक्वेन्सी द्यायची आहे. की मला जर फिरायला जायचं आहे, मला जसं अश्विनी मॅडमनी नेहमी असं उदाहरण सांगतात, त्यांच्यापेक्षा त्यांचे मिस्टर एवढं असं उदाहरण सांगतात, कि आज मैं इतनी बहुत जगह पे घूमने के लिए जा सकता हूँ क्योंकि आशमीन जो कोई भी किसी जगह पे हम लोग जाते तो जाने के बाद वो बहुत अच्छी तरह से इमेजिन करती है, बहुत बार बोलती है, बहुत अच्छी फ्रिक्वेन्सी देती है. म्हणजे तुम्ही ती गोष्ट इतकं 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 बोला, इतकं इतकं रंगवा, प्रत्येक बारीक आपण काय करतो माहितीये का? आपण खूप चुकीचं करतो, माहिती नव्हतं आतापर्यंत. की ज्या काही वाईट गोष्टी आहेत की नाही त्या वाईट गोष्टी अगदी एक साखळी उकळून 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 संदर्भासह स्पष्टीकरण करून चेहऱ्याचे हावभाव करून हातवारे करून ना आपण ती गोष्ट पूर्णपणे उकल करून सांगतो. त्याच्या उलट जर आपल्याला एखाद्या गोष्टीचा आनंद झाला की नाही किंवा आपल्या आयुष्यामध्ये एखादा चांगला प्रसंग झाला किंवा नवरा बायको छानपैकी फिरायला गेले, मग तुम्ही त्याचं वर्णन करून कोणाला चांगलं सांगतच नाही किंवा स्वतः त्या वर्णनामध्ये वाहूनच घेत नाही. ठीक आहे, गेलो नवऱ्याबरोबर फिरायला, मुलाबरोबर फिरायला गेलं, मग काय झालं तिथे असं? म्हणजे लगेच तुम्ही ती गोष्ट अशी सोडून देता. त्याच्यामुळे काय होतं माहिती की आपल्याकडे ना त्या प्रकारची परिस्थिती लवकर म्हणजे लवकर येतच नाही. मग आपण असं शिकायचं आहे, की जर तुम्ही एखाद्या पिकनिकला जाताय किंवा एखाद्या पार्टीला जर जाताय किंवा नाही तुम्हाला जाता येते पिकनिकला किंवा तुम्हाला पार्टीमध्ये जायला आवडतं, पण तुम्हाला पार्टीला नाही जाता येते. तुम्ही फ्रिक्वेन्सी द्या. त्या पद्धतीने तुम्ही विचार करा, कल्पना करा. जसं टीव्हीमध्ये दाखवतात तसं तुम्ही छानपैकी कपडे घातलेले आहेत. कपडे छान शूज घातलेले आहेत आणि मित्रपरिवाराबरोबर गेलेले आहेत पार्टीला. म्हणजे तुम्हाला जर एकट्याला जायचं तर तुम्ही त्या पद्धतीने फ्रिक्वेन्सी द्या. तुम्हाला जर फॅमिलीला घेऊन जायचं आहे, तर त्या पद्धतीने म्हणजे हे काय झालेलं आहे चॅनल, की म्हणजे ठीक आहे आता मला माझ्या चॅनलमध्ये काय हवं आहे की नाही की मी माझ्या जॉबवर छानपैकी खूप चांगला व्यक्ती आहे, छान प्रेमळ वगैरे मला असं तयार करायचंय. मग तुम्हाला त्या चॅनल प्रमाणे हे हवं आहे की नाही, मग त्या चॅनलचं स्वप्न पाहायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या जॉबच्या ठिकाणी जाता की नाही तिथे गेल्यानंतर तसं फील करायचं. बॉडी पूर्ण त्या पद्धतीने आपण वाहून घेतलेलं आहे. कल्पनेने मानस प्रतिमा त्या पद्धतीने तुम्ही करायचं. म्हणजे याला काय म्हटलेलं आहे, की चॅनल त्या पद्धतीचं तुम्हाला चॅनल करायचंय. माणूस हा आपोआपच स्वतःला फोल्ड करून घेतो. मग त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला फोल्ड करायचे आणि त्याप्रमाणे चॅनल निर्माण करायचे स्वतःचं. तुम्ही जे ट्रान्समिशन प्रक्षेपण करता तेच तुमचं जीवन, तुमचं जग साकारतं. तुम्ही जी फ्रिक्वेन्सी प्रक्षेपित करता ती सर्व दूर एक मिनिट हा.
10 झाले, 11वं पान. हा. सर्व दूर पसरते. शहराशहरातून देशविदेशांपलीकडे जगभर एवढेच नव्हे तर त्याही पलीकडे जाऊन विश्वपार पसरते. संपूर्ण ब्रह्मांडात घुमू लागते. आणि ही फ्रिक्वेन्सी तुम्ही आपल्या विचारांनी प्रसारित करता. जी चित्र तुम्हाला विचारांच्या प्रक्षेपणामुळे मिळतात ती तुमच्या टीव्ही स्क्रीनवर नसतात, तर ती साकारतात तुमच्या जीवनात. तुमचे विचार जी फ्रिक्वेन्सी निर्माण करतात त्या फ्रिक्वेन्सीशी जुळणाऱ्या समान गोष्टी आकर्षित करतात आणि मग ते विचार पुन्हा परत येतात तुमच्या जीवनातील घटित बनून. जर तुम्हाला तुमच्या जीवनातील घटित किंवा काही बदलायचं असेल तर फक्त चॅनेल बदला, फ्रिक्वेन्सी बदला, तुमच्या विचारात बदल करू. छान. मानसिक शक्तींची कंपन ही अत्यंत तरल, अतिसूक्ष्म आणि तरीही प्रचंड शक्तिशाली आणि सामर्थ्यवान असतात. चार्ल्स सॅनेल. हा, पुढे. बॉब प्रॉक्टर. जर तुम्ही समृद्ध, वैभवशाली जीवन कल्पनेत सतत रंगवीत राहाल तर ते तुम्ही नक्कीच आकर्षित कराल. हा सिद्धांत प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत खरा ठरतोच. जेव्हा तुम्ही समृद्ध जीवनाची कल्पना करता तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या नियमानुसार जाणीवपूर्वक जीवन निर्माण करत आहात. हे सगळं इतकं सोपं आहे, परंतु मग एकच मोठं प्रश्नचिन्ह उरतं. प्रत्येक व्यक्ती आपल्या स्वप्नातील जीवन का नाही जगू शकत? बरोबर आहे. आपल्याला प्रत्येक व्यक्तीला ज्या पद्धतीचं आयुष्य हवं आहे त्या पद्धतीचं आयुष्य का नाही मिळत आहे मग? त्याचं उत्तर पुढे. कोणाचं माईक चालू आहे? माईक बंद करा शोभना मॅडम. वाईट गोष्टींऐवजी चांगल्या गोष्टी आकर्षित करा. जॉन असाराफ. समस्या हीच आहे, बहुतेक लोक त्यांना जे नको आहे त्याचाच विचार करत राहतात आणि मग त्यांना उगीचच आश्चर्य वाटत राहतं. त्यांच्या बाबतीत या वाईट गोष्टी पुन्हा पुन्हा का घडतात? हा, लोकांनी मग आपण हेच म्हणतो की जे मला हवंय ते का नाही मिळत आहे? त्याचं कारण हेच आहे की आपल्याला जे हवं आहे त्याचा विचार आपण कमी करतो आणि तो विचार कमी करून भीती जास्त निर्माण करतो. शंका कुशंका जास्त निर्माण करतो. याचं वास्तव्य जास्त वाढवतो. त्याच्यामुळे जे हवंय ते मिळत नाही. मग हा. लोकांना हव्या त्या गोष्टी न मिळण्याचं एकमेव कारण म्हणजे ते त्यांना जे हवं आहे त्याचा विचार करण्याऐवजी त्यांना जे नको आहे याचाच विचार अधिक करतात. तुमचे स्वतःचे विचार लक्षपूर्वक ऐका. ऐका तुमचे शब्द, कारण नियम अत्यंत सत्य आहे, तो चुकत नाही. शतकानुशतके मानवजातीला ग्रासणारी प्लेगपेक्षाही भयंकर अशा रोगाची साथ कोणती? तर नको तेच मनात, हा रोग. जेव्हा लोक वाणी, विचार, कृतीतून जे नको आहे त्यावरच लक्ष केंद्रित करतात तेव्हा याच रोगाची विषवल्ली वाढवितात. पण आता ही नवी पिढी मात्र हा इतिहास निश्चित बदलून टाकणार आहे. कारण आता तुम्हाला असं ज्ञान मिळणार आहे जे या रोगातून सहज मुक्ती देऊ शकेल. ही मुक्तीची वाट तुमच्यापासूनच सुरू होते आणि तुम्हीच या नव्या वैचारिक क्रांतीचे प्रवर्तक बनू शकता. आणि यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे, जे तुम्हाला हवं आहे त्याचाच सतत विचार करा. तेच हा, बोला, तेच करा. बरोबर आहे. मग आता आपणही यांनी इथे कशाचं उदाहरण दिलेलं आहे? प्लेगचं उदाहरण दिले. आता आपण सध्या कोरोनाच्या काळामध्ये राहतो, ज्याला आपण जुबो खासा असं नाव दिलेलं आहे. मग आता ह्या भयंकर जी परिस्थिती तयार केलेली, ह्या परिस्थितीला जेवढं आपण घाबरणार आहोत, जेवढ्या वाईट म्हणजे बाहेर जी काही परिस्थिती तयार झालेली आहे, निर्माण केलेली आहे, टेलिव्हिजनवरून किंवा बाहेर, ह्या गोष्टीचा जर जास्त विचार केला तर काय होणार आहे की ते आपल्या मेंदूमध्ये त्याला स्पेस तयार होणार आहे, जागा तयार होणार आहे. आणि जागा तयार झाल्यामुळे ते वास्तव्यात येणार आहे. मग तो कोरोना तुम्हाला लगेच होणार आहे. मग त्या कोरोनामुळे तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे. मग हे का झालेलं आहे? का? कारण की तुम्ही तुमच्या मेंदूमध्ये त्या पद्धतीचे विचार टाकलेले आहेत म्हणून. ह्याच पद्धतीने जर आपण असं सांगितलं की समजा मला एखादी एक काही कृती करायची, मला समजा इथून ट्रेनने जायचं आहे, मला गावाला जायचं आहे ट्रेनने आणि खूप साधा प्रवास आहे, फक्त ट्रेनने प्रवास करायचा आणि मला गावाला जायचंय. पण ट्रेनने प्रवास करत असताना जर माझ्या डोक्यामध्ये हा विचार आला की अरे मी ट्रेनने प्रवास करत असताना समजा एखादा एक माणूस आला, त्याने माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र तोडलं किंवा त्याने मला जर काही दुखापत केली किंवा तिथे जर भांडण केलं किंवा तिथे जर काही झालं, असे
त्यावेळेस जर प्रवास करायच्या आधीच जर मी मनामध्ये विचार केला तर काय होणार आहे, जे मनामध्ये आहे ते खरं होणार आहे. आणि मग आपण म्हणतो की नाही की अरे का असं झालेलं आहे. मग तेव्हा आपल्या डोक्यामध्ये हा विचार नाही येत की नक्की अप्रत्यक्षरित्या कुठेतरी मी एक भीती तयार केलेली होती किंवा कुठेतरी काहीतरी ती चुकीची फ्रिक्वेन्सी मी दिलेली होती. बऱ्याच वेळेस आपण जेव्हा प्रवासाला जातो की नाही किंवा एखादं काहीतरी चांगलं काम करत असतो, ते चांगलं काम करत असताना एक चुकीच्या प्रकारची फ्रिक्वेन्सी आपल्याकडून दिली जाते अप्रत्यक्षरित्या. कधी कधी ते आपल्याला समजतही नाही आणि म्हणजे की नुसतं ते आपण असा एक विचार वाढवत जातो, वाढवत जातो, वाढवत जातो. तेव्हा आपल्याला कल्पना नव्हती ना, की हा असा विचार वाढल्यानंतर हे असं होतं आणि मग तो तिथे वास्तव्य तयार होतं. आपल्या मेंदूमध्ये त्या निगेटिव्हिटीला जागा तयार होते. मग निगेटिव्हिटीला जास्त जागा तयार झाली, की ते खरं होतं. हां, असा बॉब डॉयल. हां. आकर्षणाचा नियम कार्यरत होताना या गोष्टीची पर्वा अजिबात करत नाही की तुम्ही एखादी गोष्ट चांगली समजता की वाईट. तुम्हाला ती खरंच. मॅडम, पेज नंबर 13 बहुतेक पाठवलं नाहीये. हो का? हम्म. पुस्तक आहे का तुझ्याकडे? नाही. मी वाचते. हो, चालेल. स्क्रीनवर जर ठेवलं तर वाचेन मी, असं काही नाही. आता ते काढून हे करावं लागेल मग. हा, नाही, ठीक आहे, वाचा मॅडम. तुम्हाला ती खरंच हवी आहे किंवा नाही, हा नियम फक्त तुमच्या विचारांवर प्रतिक्रिया करतो. म्हणूनच तुमच्यावरील लहान रकमेचे कर्ज हा देखील कर्जाचा डोंगर समजून काहीतरी भयंकर परिस्थिती स्वतःवर ओढवल्याची भावना तुम्ही मनामध्ये निर्माण केली, तर हा संकेत तुम्ही ब्रह्मांडात प्रक्षेपित करता. मग आता एक मी छोटासा कर्ज घेतलेला आहे. समजा एक उदाहरण देते, की नक्की माझ्या पाहण्यामध्ये एक व्यक्ती आहे आणि तिने फक्त 50,000 असं कर्ज घेतलेलं होतं. पण त्या 50,000 कर्जाचं तिने एवढा विचार केला आणि एवढी निगेटिव्हिटी मध्ये गेली, एवढी निगेटिव्हिटी मध्ये गेली. मग काय होतं माहिती का, जेव्हा तुम्ही त्या कर्जाचा खूप जास्त विचार करता, तेव्हा मग ते कर्ज मग एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं, मग सतत सतत ते कर्ज तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण होत असतात. मग तुम्हाला तो डोंगर वाटायला लागतो. तुमच्यावर भयंकर मोठं कर्ज आहे. तुम्ही स्वतःला पुन्हा पुन्हा ठासून हेच सांगता तुमच्या अस्तित्वाच्या प्रत्येक स्तरावर हीच गोष्ट अनुभवत राहता आणि मग हीच गोष्ट तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये पुन्हा पुन्हा मिळत राहते. तुम्ही कर्जबाजारी बनत जाता. मग हे 50,000चं जे कर्ज आहे किंवा 30, 40, 50 लाखाचं जे कर्ज आहे, ह्या कर्जाचं जर तुम्ही खूप टेन्शन घेतलेलं आहे, जर खूप सतत विचार करत राहिलेत की अरे मग आता मी एवढं कर्ज घेतलेलं आहे, मग मी कसं काय करणार, आणि सतत त्याच टेन्शन मध्ये राहताय, सतत तुम्ही तेच तेच बोलताय, तर तुमच्या आयुष्यामध्ये सतत सतत तुम्हाला कर्ज घ्यावं लागणार आहे आणि सतत सतत तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होत राहणार आहे. आकर्षणचा नियम हा निसर्ग नियम आहे. तो व्यक्ती निरपेक्ष आहे. तसंच एखादी गोष्ट चांगली की वाईट तेही तो ठरवत नाही. मग आता हा जो आकर्षणचा नियम आहे, तो हे नाही म्हणत की नाही की आता हा हिरो हिरोईन आहे, मग आपण याला नाही म्हणजे हा नियम लागू नाही करायचा, किंवा आता ही गरीब व्यक्ती आहे, आता हिला पण हा नियम लागू नाही करायचा. म्हणजे हा खूप म्हणजे नुसतं गरीब गरीब म्हणतो, ते बिचारा गरीब गरीब आहे तर मग तो गरीबच होणार, हा एक नियम आहे. मग नको बिचारा, आता हा खूपच गरीब झालेला, मग याला अजून गरीब नको करायला. मग इथे हा नियम पण मोडला जात नाहीये. मग इथे कोणती व्यक्ती कशाही प्रकारची जरी असेल तर तिला तो प्रकार लागूच होणार आहे. जसं एखादा चेंडू जर आपण वरून खाली फेकला तर काय होणार आहे, तो खालीच जाणार आहे. त्या पद्धतीचे जे नियम आहेत, ते नियम सगळ्यांना सारखे लागू झालेले असतात. तुमचेच विचार तुमचे जीवनानुभव बनवून तुमच्या समोर साकारतो. तुम्ही विचार करता ती प्रत्येक गोष्ट तुम्हाला परत करतो. लिसा निकोलस, लेखिका आणि व्यक्तिगत सशक्तीकरण विशेषज्ञ. आकर्षणचा नियम हा खरोखरच अत्यंत आज्ञाधारक आहे. अत्यंत आज्ञाधारक आहे म्हणजे तुम्ही जो विचार करता चांगला तर चांगलंच आकर्षित होतं, वाईट तर वाईटच आकर्षित करतो. तुम्ही जे बोलता, पुढे त्यांनी वाक्य दिलेली आहेत. तेव्हा
जेव्हा तुम्ही इच्छित गोष्टीविषयी हव्या असलेल्या गोष्टीविषयी विचार करता आणि निश्चयाने त्यावर लक्ष केंद्रित करता, तेव्हा आकर्षणाचा नियम तुम्हाला हवी असलेली ती गोष्ट नक्कीच देतो. पुन्हा पुन्हा अगदी तुम्ही अशा गोष्टीवर लक्ष केंद्रित करता ज्या तुम्हाला नको आहेत. आपण काय करतो, जी गोष्ट हवी आहे त्याच्याकडे कमी लक्ष देतो आणि जी गोष्ट नकोय ते जास्त बोलतो. उदाहरणार्थ, मला पोहोचायला उशीर होऊ मला पोहोचायला उशीर नको होऊ दे. मला पोहोचायला उशीर नको होऊ दे. आकर्षणचा नियम हे नाही ऐकत की तुम्हाला ती गोष्ट होऊ नये असे वाटत आहे. या नियमानुसार ज्या गोष्टीविषयी विचार करता त्या अस्तित्वात येतात आणि मग याच गोष्टी तुम्हाला जीवनात पुन्हा पुन्हा दिसतात. आकर्षणचा नियम हा इच्छा की अनिच्छा असा भेदभाव करत नाही. मग जर तुम्ही सतत बोलताय की नाही की मला उशीर होता कामा नये, मला लवकर जायचंय, मला उशीर होता कामा नये. तुम्हाला जे हवंय ते बोला ना, मला लवकर जायचं असं बोला. मला उशीर होता कामा नये असं का बोलताय? उशीर होता कामा नये म्हणजे जे नकोय तेच तुम्ही बोलताय. जे नकोय तेच तुम्ही बोलताय त्याच्यामुळे तेच तुमच्याकडे परत परत येत आहे. आकर्षणचा नियम हा इच्छा की अनिच्छा असा भेदभाव करत नाही. जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर आपलं लक्ष केंद्रित करता, मग ती कोणतीही असो या नियमानुसार. वाचा मॅडम. या नियमानुसार त्या गोष्टीला तुम्ही आपल्या जीवनात अस्तित्वरूप धारण करण्यासाठी जणू बोलवीत असता, आकर्षित करता. जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट इच्छित गोष्टीवर तुमचे विचार केंद्रित करता, संपूर्ण संपूर्ण लक्ष केंद्रित करता, संपूर्ण लक्ष स्थिर करता, त्या क्षणी विश्वातील सर्वश्रेष्ठ शक्तीकडे आपल्या इच्छित गोष्टीसाठी आवाहन करीत असता. आकर्षणाचा नियम नाही किंवा मला नकोच अशा नकारार्थी शब्दांचे किंवा नकारात्मक अर्थांचे मोजमाप करू शकत नाही किंवा ते समजूही शकत नाही. तुम्ही नकारात्मक शब्द बोलता किंवा नकारात्मक गोष्टी नकोत असा शब्द जोडून मनात आणता, तेव्हा आकर्षणाचा नियम सिद्ध करण्याची शक्ती काय ऐकते ते समजून घ्या. बघा, खूप छान खाली दिलेले त्यांनी. सगळ्यांनी मस्तपैकी ऐकायचंय, ताट बसायचं आहे. हा, माझ्या या नव्या छान कपड्यांवर काही खराब उडू नये, डाग पडू नयेत असं मला वाटतं. माझ्या या नव्या छान कपड्यांवर काही खराब उडावं, डाग पडावेत असं मला वाटतं. बघा, नये नये हा शब्द युनिव्हर्स ऐकत नाही. त्याला तो शब्द समजत नाही. मग नये शब्द काढून टाकले म्हणजे काय झालंय की माझ्या नव्या छान कपड्यावर काही खराब उडावं आणि डाग पडावे. अशा पद्धतीची ती फ्रिक्वेन्सी जात असते. त्यामुळे आजपासून आपण सगळ्यांनी ठरवायचं आहे की आपण नाही हा शब्द वापरायचाच नाहीये. त्याचा आपल्याला जे हवंय तो शब्द आपण वापरायचा आहे. हा, माझा हेअर कट बिघडू नये असं मला वाटतं. माझा हेअर कट बिघडावा असं मला वाटतं. हा, बिघडून नाही मला असं वाटतं. म्हणजे आपल्याला काय हवंय की नक्की चांगला हवंय की नाही हेअर कट. मग आपण असंच म्हणायचंय की मला माझा हेअर कट चांगला करायचा आहे. मग आपण का असं उलट बोलतो, माझा हेअर कट बिघडू नये. बिघडू नये म्हणजे याचा अर्थ काय युनिव्हर्सने काय ऐकलंय, बिघडावं. म्हणून तो काय करतो, चल याला हेअर कट बिघडवायचा ना, मत द्या. कारण की युनिव्हर्सला नाही समजत ना काय चांगलं आहे काय वाईट आहे. तो फक्त हेच म्हणतो की हा बोलतोय द्या, हा बोलतोय द्या. तो आज्ञाधारक आहे. मगाशीच त्यांनी वाक्य सांगितलेलं आहे की तो अतिशय आज्ञाधारक आहे. प्रत्येक गोष्टीचा पालन करतो तो. हा, मला उशीर होऊ नये असं मला वाटतं. मला उशीर व्हावा असं मला वाटतं. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागू नये असं मला वाटतं. अमुक व्यक्तीने माझ्याशी उद्धट वागावं असं मला वाटतं. रेस्टॉरंटच्या मॅनेजरना आम्ही आमच्यासाठी रिझर्व केलेलं टेबल इतर कुणालाही देऊ नये असं मला वाटतं. रेस्टॉरंटच्या मॅनेजरनं आम्ही आमच्यासाठी राखून ठेवलेलं टेबल इतर कुणाला देऊन टाकावं असं मला वाटतं. ही चप्पल पायाला लागू नये, दुखापू नये असं मला वाटतं. ही चप्पल पायाला लागावी असं मला वाटतं. हा. 16, एक मिनिट थांब. 16 ठेवलं. 15 पान ना. हम्म. हम्म.
थांब थांब हे 16 सर्व थांब थांब 16च ठेवला गेला. 14 12 काय झालं? हम्म. नाही, हे नाही. नाही हे नाहीये. सर्व काम मी एकटा पार पाडू शकत नाही. 15 पान. हो, हो. हे 18 पान ठेवलं मी. हा हा ते सर्व काम मी एकटा पार पाडू शकत नाही. मी पार पाडू शकेन त्यापेक्षा अधिक काम माझ्या अंगावर टाकलं जाऊ दे. मला फ्लूने धरू नये. मला फ्लूचा ताप आणि इतरही आजार व्हावेत. मला वादविवाद, भांडणं नको आहे. मला वादविवाद, भांडणं हवी आहेत. माझ्याशी असं बोलू नको. माझ्याशी असंच बोल आणि इतरांनीही माझ्याशी असंच अपमानास्पद बोलावं. आकर्षणाचा नियम तुम्हाला तेच देतो ज्याबद्दल तुम्ही विचार करता. बस, आणखी काही नाही. बॉब बघा, प्रॉक्टर. आपण आतापर्यंत आकर्षणाचा किती चुकीचं वागत होतो आणि किती चुकीचं बोलत होतो हे आपल्याला इथे समजतंय. त्याच्यामुळे आजपासून आपण निगेटिव्ह वाक्य बोलायचं नाहीये. नाही हा शब्द आपण वापरायचा नाहीये. जे हवं आहे तेच बोला. जे नकोय त्या गोष्टी बोलू नका. हा बॉब प्रॉक्टर. आकर्षणाचा नियम हा नेहमीच कार्यरत होत असतो. ते तुमचा या नियमावर विश्वास असो वा नसो, हा नियम तुम्हाला माहिती असो वा नसो. आकर्षणाचा नियम हा सृजनाचा नियम आहे. क्वांटम फिजिक्सचे शास्त्रज्ञ आपल्याला हेच सांगतात की संपूर्ण ब्रह्मांड हे विचारातून उत्पन्न झालं आहे. आपण आकर्षणाच्या नियमाच्या माध्यमातून आपलं जीवन निर्माण करू शकतो, घडवू शकतो किंवा बिघडवू शकतो आणि प्रत्येक व्यक्ती हेच करत असते. एखाद्याला हा नियम माहीत असतो तेव्हाच तो कार्यरत होतो असं मुळीच नाही. हा नियम तुमच्या आणि इतर सर्वांच्या आयुष्यात नेहमीच क्रियाशील होत असतो. मग तो तुम्हाला माहीत असो वा नसो. असंच इतिहास सांगतो. जेव्हा तुम्हाला या नियमाची जाणीव होते तेव्हा मात्र तुम्हाला कळू लागतं की किती अविश्वसनीयरित्या तुम्ही शक्तिशाली आहात, की केवळ विचारांच्या योगे तुम्हाला जे जे हवं ते सर्व तुम्ही तुमच्या जीवनात सहज अस्तित्वात आणू शकता. बघा, आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये जी काही परिस्थिती तयार झालेली आहे ती केवळ विचारामुळे झालेली आहे. दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीमुळे झालेली नाहीये. ह्या त्या व्यक्तीला दोष देणं आपण बंद करायचे की त्या व्यक्तीमुळे माझं आयुष्य खराब झालेलं आहे त्या व्यक्तीने मला असं केलेलं आहे. नाही, तुम्ही कुठेतरी तुमची विचार करण्याची फ्रिक्वेन्सी कुठेतरी चुकलेली होती म्हणून ही परिस्थिती तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण झालेली आहे. मग आता आपण काय करायचं आहे, आपल्याला एक समजलेलं आहे की नाही की आपल्यामध्ये एक एवढी शक्ती आहे, आपल्यामध्ये एक एवढी पॉवर आहे. जे देव वगैरे झाले की नाही, तर ह्या देवांना त्यांच्या शक्तीची माहिती झालेली होती आणि त्या शक्तीचा वापर त्यांनी ह्या रहस्यामध्ये सांगितले की नाही की त्या रहस्याचाच वापर करून त्यांनी त्यांच्या शक्तीचा चांगल्या ठिकाणी वापर केलेला आहे. आपण सुद्धा सगळे देव बनू शकतो. फक्त आपण काय करायचं आहे की चांगली फ्रिक्वेन्सी द्यायचं आहे, चांगला विचार करायचा आहे, चांगल्या कृतीमध्ये राहायचं आहे. निगेटिव्ह मध्ये जेवढं कमी राहता येईल, लगेच आपल्याला नाही होणार आपल्याकडून, ते आपल्याला सराव होता होता तसं आपल्याला तयार होणार आहे. आणि मुळातच जेवढे तुमच्या घरातले सगळे लोक ह्या रहस्याचा अभ्यास करणार आहे, ह्या रहस्यामध्ये जेवढं तुमचं कुटुंब एकत्र येऊन करणार आहेत, तेवढं आपोआप काय होणार आहे की तुमच्या घरामध्ये त्या पद्धतीचं वातावरण तयार होतं. आपल्या सेशन मार्फत बऱ्याच लोकांच्या शेअरिंग मध्ये नेहमी हे येतं की मॅडम आमच्या घरामध्ये कसं वातावरण तयार झालंय की आमचेच मुलं आता आम्हाला निगेटिव्ह आम्ही बोलायला लागलो तर आम्हाला सांगतात की तुम्ही निगेटिव्ह बोलू नका. किंवा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींना तुम्ही आता हे समजावून सांगताय की नाही की जे तुला हवं आहे तेच तू बोलायचं आहे. ज्या गोष्टी नको आहेत त्या गोष्टीचा विचार करायचा नाहीये, त्याचा स्पेस वाढवायचा नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही ती प्रत्येक गोष्ट मिळवू शकता, तुम्हाला ती प्रत्येक गोष्ट प्राप्त होऊ शकते जे तुम्हाला हवं आहे ते. हा लिसा निकोल्स. तुम्ही जेवढा विचार करता तेवढं आणि तितकंच काम आकर्षणाचा नियम करतो. जेव्हा जेव्हा तुमचे विचार प्रवाहित होतात तेव्हा तेव्हा आकर्षणाच्या नियमाचं कार्य सुरू होतं. जेव्हा तुम्ही भूतकाळात रमता तेव्हा हा नियम काम करत असतो आणि जेव्हा तुम्ही वर्तमान किंवा भविष्याविषयी विचार करता तेव्हाही हाच नियम कार्यरत असतो.
ही एक निरंतर सातत्याने सुरू राहणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेचं स्टॉप बटन किंवा पॉज बटन अस्तित्वात नाही. तुमच्या विचारांप्रमाणेच हा नियमही सतत सक्रिय असतो. हा, मग तुम्ही म्हणाल की नक्की मॅडम आता काय करायचं आहे? भूतकाळामधल्या त्या सगळ्या गोष्टी आठवतात. मग आता ते कसं थांबवायचं आहे? भविष्य काळामध्ये सगळं टेन्शन निर्माण झालेलं आहे. मुलांची फी कशी भरायची आहे? नोकरी गेलेली आहे, नोकरी कशी मिळवायची आहे? तुम्ही जे बोलताय ते तुम्हाला बोलायला सगळं सोपं जातं. पण आता आमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये एक अशी परिस्थिती तयार झाली की ते त्याच्यातून कसं बाहेर पडायचं आहे? तर त्याच्यातून बाहेर असंच पडायचं आहे की नाही की तुम्ही सतत त्याच गोष्टी बोलायच्या आहेत. सध्या माईक बंद कर. त्याच गोष्टीचा विचार करायचा आहे, तेच तुम्ही बोलायचं आहे जे तुम्हाला हवं आहे. मग मागच्या भूतकाळातल्या गोष्टी आठवायच्या नाहीयेत. मग एक असं पॉज बटन जर असतं तर किती छान झालं असतं. आता याच्यावर तुम्हाला एक मी उदाहरण असं देते की मिरर मॅजिक मध्ये आम्हाला एक असा भाग आहे की तेव्हा त्यांनी आपल्याला असं सांगितलंय की म्हणजे जे काही तुमच्या आयुष्यामध्ये जे काही निगेटिव्ह घडते की नाही की ते निगेटिव्ह काढण्यासाठी तुम्ही असं मनामध्ये अशी कल्पना करायची की इथे तुमचं बटन आहे आणि तुम्ही तुमच्या कल्पनेने ते बटन चालू करायचे आणि ते निगेटिव्ह सगळ्या गोष्टी काढायच्या आहेत. आणि निगेटिव्ह सगळ्या गोष्टी काढल्यानंतर तुम्ही तुमच्या कल्पनेने इथलं जे बटन आहे ते बटन पॉज करायचे. आज आपण सगळ्या लोकांनी हाच विचार करायचे की आपण आपलं जे बटन आहे की नाही पॉज बटन ते आपण आपल्या ह्या बाजूला ठेवायचे जिथे आपण टिळा लावतो तिथे. आणि तेव्हा जेव्हा आपण भूतकाळामध्ये एखादी एक गोष्ट आठवतो तेव्हा कल्पनेने आपण तिथलं ते पॉज बटन दाबायचं आहे आणि भूतकाळातल्या गोष्टी तिथे स्टॉप करायच्या आहेत. ओके. भविष्य काळामध्ये जेव्हा एखाद्या खूप ताण तणाव जर तुम्हाला तयार झालेला आहे की काय करू मॅडम काय करू परिस्थिती बदलत नाहीये. जेव्हा काय करू परिस्थिती तयार होते तेव्हा पटकन तिथलं पॉज बटन दाबा. म्हणजे पॉज बटन दाबल्यानंतर तुम्हाला समजेल की नाही अरे मला हा विचार नाही करायचा आहे. मला ह्या निगेटिव्हिटी मध्ये जायचं नाही. मला ना भूतकाळामध्ये जास्त जायचंय ना मला भविष्य काळामध्ये. ठीक आहे, म्हणजे मानव आहे, मानवाच्या डोक्यामध्ये निगेटिव्ह विचार येतच राहणार आहे आणि येतातच. निगेटिव्ह येणं साहजिकच आहे आणि आलाच पाहिजे. जेव्हा निगेटिव्ह विचार आला तर पॉझिटिव्ह गोष्टीला महत्त्व आहे की नाही? नाहीतर नुसतं पॉझिटिव्ह राहिलं तर मग काहीच मजा नाही आयुष्य जगण्यामध्ये. पण आपण आपल्या शरीराला एक अशा बघा पाणी वाहतं जे पाणी आहे त्या वाहत्या पाणीला तुम्ही कसंही कुठेही जर वाहू दिलं तर ते कुठेही जाईल. प्रत्येक गावोगाव ती नदी उद्ध्वस्त करणार आहे. मग आपण त्या नदीला बांध घालतो की नाही? नदीला बांध घातल्यानंतर तिला ती एक विशिष्ट प्रकारची आपण दिशा देतो आणि त्या विशिष्ट प्रकारच्या दिशेनेच ते जातं. तसं हे आपल्या डोक्यामधला जो विचार आहे, या विचाराला कोणीच दिशा देणार नाहीये. तुम्ही म्हणाल की नाही की मॅडम तुम्ही आहात, तुम्ही आमच्याबरोबर. मी फक्त तुम्हाला सांगणार आहे इथे. पण तुम्हाला तुमच्या दिशेला तुम्हाला स्वतःला जायचं आहे. तुम्ही झापड लावायची आहे तुमच्या इथे, की मला इकडचाही विचार नाही करायचाय, मला इकडचाही विचार नाही करायचाय, मला आता वर्तमान काळाचा विचार करायचा आहे. तरी बऱ्यापैकी आपल्याला खूप प्रॅक्टिस झालेली आहे. खूप बऱ्यापैकी आपण यशस्वी झालेलो आहोत ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. पण हळूहळू अजून चांगली प्रॅक्टिस होणार आहे आणि आपण हळूहळू सक्सेस होणारच आहे आपण शेवटी. कारण की बघा कोणती पण वाईट गोष्ट ना माणसाकडून लवकर सुटत नसते. तर ती सुटण्यासाठी त्याला वेळ लागतो. आता इतक्या वर्षापासून समजा 20-30 वर्षापासून, 40 वर्षापासून जेवढं तुमचं वय आहे तेवढ्या वर्षापासून तुम्हाला त्या गोष्टीची सवय झालेली आहे. त्या पद्धतीने तुम्ही वागताय, तुम्ही बोलताय. बाकी इतर सगळीकडे त्याच पद्धतीने सगळे लोकं बोलतात आणि त्या लोकांपेक्षा आपण वेगळे आहोत कारण की आपल्याला हे रहस्य समजलेलं आहे. त्याच्यामुळे आपणच काय करायचं आहे की आपणच आपल्या डोक्याच्या इथे पॉज बटन दाबायचं आहे आणि आपणच आपल्या स्वतःला छानपैकी दिशा द्यायची आहे. कोणत्याच प्रकारचा वाईट विचार करायचा नाहीये. यालाच मला असं वाटतं कर्म हा सिद्धांत जो आपण म्हणतो की नाही, आता खूप मस्त परफेक्ट समजलेला आहे की कर्म म्हणजे काय आहे, की जे आपण आता सध्या जे आपल्याला आपल्या अध्यात्मामध्ये सुद्धा खूप चांगलं सांगितलेलं आहे त्यांनी समजावून. पण ह्या इथे खूप सायंटिफिकली सांगितलेलं असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी असे एक एक अशी छानपैकी त्याची उकल निर्माण झालेली आहे. एक एक गोष्टी छान बाजूला निघून प्रत्येक गोष्टीचं महत्त्व समजून सांगितल्यामुळे
असं केल्यामुळे असं होतंय हे समजल्यामुळे बघा, आपण जर आपल्या मुलाला सांगितलं, बाळा बाबू ते भांड गरम आहे हं, त्याला हात नाही लावायचा चटका, तो ऐकतो का? खरंच आपलं ऐकतो का? नाही ऐकत. चटका म्हणजे काय हे त्याला माहिती नाही ना, गरम म्हणजे काय, त्याच्या मनामध्ये उत्सुकता तयार होते. चटका काय बघू. जिथे माणसाची वृत्तीच अशी आहे, जे नाही म्हटलं तिकडे माणूस आधी जातो. तो बाबू काय करतो, मम्मी इकडे तिकडे गेली ना की पटकन त्या भांड्याला हात लावतो. आणि मग जेव्हा त्याला ते समजतं की अरे याला खरोखर मम्मी काय बोलली होती, की याला हात लावल्यानंतर गरम लागतं, आणि जेव्हा त्याला तो अनुभव येतो की नाही तेव्हा तो हुशार होतो. म्हणजे माणसाला प्रत्येक अनुभव येणं गरजेचं आहे. जोपर्यंत त्याला तो अनुभव येत नाही, आणि यायलाच पाहिजे. जर तो अनुभव आला तर तो माणूस आहे की नाही. जर तो खड्ड्यात पडला तर तो वर उभा राहणार आहे. जर तो खड्ड्यातच नाही पडला तर कसा उभा राहणार आहे. बरोबर आहे. आज हे जे पाय आहेत, ह्या पायांचं महत्व काय आहे, कधी कळतं आपल्याला, जेव्हा आपल्या पायामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो किंवा एखाद्या व्यक्तीला काहीतरी असं हे होऊन जातं, तेव्हा त्याला त्या पायाचं महत्व समजतं. ओके, वाचा. तुम्हाला या गोष्टीची जाणीव असो वा नसो, बहुतांशी वेळा आपण विचार करतच असतो. जेव्हा तुम्ही कुणाशी बोलता किंवा एखाद्याचं बोलणं ऐकता, तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा तुम्ही वर्तमानपत्र वाचत असता किंवा टीव्ही पाहत असता, तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा तुम्हाला भूतकाळातील घटना आठवतात, तेव्हाही तुम्ही विचार करत असता. जेव्हा भविष्यकाळाविषयी काही तुमच्या मनात येत असतं, तेव्हाही तुम्ही विचार करत असता. तुम्ही ड्रायव्हिंग करता, तेव्हाही विचार करता. सकाळी शाळा, कॉलेज, ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार होत असता, तेव्हाही विचार करत असता. आपल्यापैकी बहुतेकांचा विचार करणं फक्त झोपेत बंद असतं. परंतु जे विचार झोपी जाताना शेवटी शेवटी मनात असतात, त्या विचारांवर हा आकर्षणाचा नियम आणि शक्ती कार्यरत असतेच. तेव्हा तुमचे झोपण्यापूर्वीचे विचार हे नेहमीच शुभ असू देत. खूप छान. बघा, माणूस आता इथे आपण बघा, इतके लोक आपण जमा झालेले आहोत. आता तुम्ही मला सांगा की मी जे बोलते ते तुम्ही सगळे तन मन धन करून ऐकताय का? नाही, 100% नाही. तर कुठेतरी मधूनच तुम्ही कुठेतरी गेलेले आहात. परत इथून परत अरे मॅडम, आता मॅडमचा आवाज वाढलाय, मॅडम काहीतरी उदाहरण देताय. लगेच परत जागे होता. मग परत भाग्यश्री वाचायला लागली, की परत काहीतरी विचार आला. मग मी बोलायला लागली, की परत तुम्ही स्वतःला ओढून ताणून इथे आणण्याचा प्रयत्न करत असत. म्हणजे तुम्ही स्वयंपाक करताय किंवा किंवा तुम्ही च्या इथे गेलेले आहात किंवा तुम्ही अभ्यास करताय. समोर अभ्यासासाठी पुस्तक असतं, पण विचार भलतेच सळतेच काहीतरी चालू असतात. म्हणजे प्रत्येक गोष्ट करत असताना आपल्या डोक्यामध्ये विचार चालू असतात. मग हे विचार कधी थांबतात? तर झोपेमध्ये सांगितले त्यांनी. झोपेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेस माणूस विचार करतं, आणि विचार करून करूनच तो झोपतो. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे शेवटचा जो विचार आहे की नाही, तो अतिशय महत्वाचा आहे. शेवटचा विचार आणि सकाळी उठल्यानंतरचा पहिला विचार. म्हणूनच मी तुम्हाला संदीप माहेश्वरीचं सकाळचं एक व्हिडिओ क्लिप तुम्हाला पाठवलेलं होतं. परत एकदा पाठवते. ते मागच्या याच्यामध्ये पाठवलेलं होतं, जेव्हा आपलं सेशन थोडंसं स्टॉप झालेलं होतं तेव्हा. आणि रात्री झोपतानाचं पण एक पाठवलं होतं. त्याचं कारण असं आहे, की रात्री झोपताना जर आपण निगेटिव्ह विचार जर घेऊन झोपलो, आपण जादू ह्या पुस्तकामध्ये पाहिलेलं आहे. जादू पुस्तकामध्ये आपण जादूचा दगड हातामध्ये घेऊन झोपतो, आणि त्या जादूच्या दगडाला आपण सगळ्या दिवसभरामध्ये घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टी आपण त्याला सांगतो आणि त्याला धन्यवाद देतो. आणि त्यातली एक गोष्ट जी चांगली आहे त्याला थँक म्हणून आपण परत झोपतो. मग काय झालेलं आहे, की अप्रत्यक्षरित्या आपण ओढून ताणून तो विचार करतो, की अरे चांगलं काय घडलंय, चांगलं काय घडलंय, चांगलं काय घडलंय. मग यातलं मला काय चांगलं वाटलेलं आहे. एखाद्या एक दिवशी खूप चांगल्या घटना घडतात, 7-8 घटना. एखाद्या एक दिवशी फक्त 2च घडतात. मग जेवढ्या 2-3 घटना घडलेल्या आहेत, तेवढ्या चांगल्या घटनांना चांगला विचार देऊन मग आपोआप आठवता आठवता जादूचा दगड हातात असतो आणि आपण कधी झोपतो आपल्यालाही समजत नाही. आणि कधी कधी तो जादूचा दगड पलंगावरच आपल्याला सापडतो. ठेवायची पण फुरसत नसते. आणि सकाळी उठल्यानंतर तुम्हाला कृतज्ञता द्यायला सांगितलेली आहे. 10 ग्रॅटिट्यूड लिहायला सांगितलेलं आहे. आणि जर 10 ग्रॅटिट्यूड लिहून किंवा देवाचे धन्यवाद व्यक्त करून, धरती मातेला नमस्कार करून, धरती मातेचे धन्यवाद करून, आणि आजची सकाळ खूप छान आहे, खूप सुंदर आहे. आज छानपैकी उत्साह तयार झालेला आहे आजच्या सकाळमध्ये. आणि अशी भावना जेव्हा तुम्ही आणि झोपताना
आनंदी उत्साही होऊन झोपायचं आहे. सकाळी उठताना आनंदी उत्साही होऊन तुम्ही उठायचं आहे. मग ह्या 2 भावना फार महत्त्वाच्या आहेत. रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यानंतर. मग सकाळी जर तुम्ही चिडचिड केली, तर अख्खा दिवस तुमचा चिडचिड होतो. त्याच्यामुळे सकाळची सुरुवातच म्हणून तर आपण आपल्या याच्यामध्ये सकाळी उठून काय करतो, अंघोळ वगैरे झाली, झाडझूड लादी झाली, सडा टाकून झाला, की आपण काय करतो, की छानपैकी देवाची पूजा करतो. देवाची पूजा केल्यामुळे आपोआपच घरामध्ये छान प्रसन्न वातावरण तयार होतं आणि अगरबत्तीचा जो वास आहे त्याच्यामुळे प्रसन्न वाटतं किंवा आपण धूप वगैरे करतो त्याच्यामुळे प्रसन्न वाटतं. ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे आपली जी हिंदू संस्कृती जी आहे ती खरोखरच खूप चांगली आहे आणि कुठे ना कुठे त्या गोष्टीला त्यांनी चांगल्या गोष्टीचे सांगड फक्त एवढं आहे की नाही की आपल्याला त्या कशामुळे आपण करतो ह्या प्रश्नांची उत्तर आपल्याला दिलेली नाहीयेत. फक्त सांगितलेलं आहे म्हणून आपण ते करत राहिलेलो आहोत. हा मायकेल बर्नार्ड बेकरी. हा मला वाटतं आता सृजन. उद्या घेऊया आपण. हो. हा चालेल. धन्यवाद भाग्यश्री, खूप छान वाचलंस. ओके, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद. ओके चालेल. धन्यवाद. कोणाला काही बोलायचंय, कोणाला काही शेअरिंग करायचंय? किती पानं घेतली मॅडम आज? हा आजचं पान आहे 16. अच्छा. हा लक्षात ठेवा 16 पान पर्यंत झाले. पण आणि 10:30 झाले ना. हा म्हणूनच मी हा, थांबवलंय ते. 1.5 तास. नाही तर पूर्ण भाग संपवायचा होता पण मला नाही वाटत की पूर्ण भाग संपणार आहे. रोज आपल्याला ना 2 टप्प्यामध्येच घ्यावं लागणार आहे ते. 25 पानं टाकली होती तुम्ही आज ना. होय 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 25 हा, पानं नाही होणार एका दिवसात असं वाटतंय नाही मला. होणार. हा, 2-2 टप्प्यामध्ये म्हणजे महिना जाणार आहे आज. म्हणजे वाटलं होतं 25 पानं जास्त होतील. हा 25 पानं जास्त होतात मॅडम. जास्त होतात ते कारण की स्पष्टीकरणाला तेवढा आपल्याला वेळ द्यायला पाहिजे. हो हो बरोबर. हम्म 9 ते 8 म्हणजे बरं वाटतं ते. हो 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 हा, हो हो 1.5 तास बरोबर वाटतं. 1.5 तास बरोबर वाटतो. 2 तास म्हणजे खूप हा, जास्त जास्त होतं. होतं. चालेल. शेअरिंग करायचं आहे कोणाला? चालेल ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद मॅडम.